कारण दुसरा दिवस चालू होईल आपला क्लास संपेपर्यंत सनसेट होईल. रेकॉर्डिंग चालू आहे ना? आता जस्ट चालू केली. ओके. वेलकम वन्स अगेन एव्हरीबडी. आजचा जो क्लास आहे हा कब्बाल्याच्या नॉलेज घेऊन आपण काहीतरी आपल्या ह्या वर्ल्डच्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या वर्ल्डच्या म्हणजे आपण ज्या पिरियडमध्ये राहतोय त्या पिरियडमध्ये काहीतरी गोष्टी समजून घेण्यासाठी आपण कब्बालाचा यूज करून त्या गोष्टी समजून घेऊ. कारण आत्ताचा कल्चर, आत्ताचा वर्ल्ड कल्चर आहे ना, आता असं एक ठिकाणचा कल्चर नाही राहिला, वर्ल्ड कल्चर झालंय. सगळीकडं सगळ्यांना सगळं समजतं. पूर्वीच्या जमान्यामध्ये तसं नव्हता. तर आताच्या कल्चरमध्ये आपल्याकडे सगळं कल्चर आहेत. आपल्या इंडियामध्ये मिक्स कल्चर आहे. हिंदुइझम, मुस्लिम रिलिजन, ख्रिश्चन रिलिजन सगळंच आहे. आपण स्कूलमध्ये क्रिश्चन स्कूल्समध्ये जातो है ना. फ्रेंड्स आपलं मुस्लिम्स असतात, हिंदू असतात. आपल्याला वेगवेगळे फिलॉसॉफी, वेगवेगळ्या कल्चरचा आपल्यावर इफेक्ट होत असतो. परिणाम काय होतं की आपण प्रत्येक गोष्ट त्या हिशोबाने इंटरप्रेट करत असतो आपल्या लाईफमध्ये. ज्या टायमाला तोरा लिहिले गेला, ज्या टायमाला तोरा लिहिला, तलमुद लिहिला आणि बाकीची जी पुस्तकं वगैरे लिहिली, त्या टायमाच्या कल्चरच्या हिशोबाने त्या लोकांनी ते लिहिलेलं आहे. तर ते समजासाठी आपण जर आपल्या कल्चरने जर ते इंटरप्रेट केलं ना, तर ते जरासा वेगळा इंटरप्रेट होतं. म्हणून माझा असा प्रयत्न असतं की मी तुम्हाला काय सांगतंय, आपला तोरा काय सांगतंय, आपला कल्चर काय सांगतंय, आपण कुठल्या आयडियाने लाईफ जगतो, त्या हिशोबाने आपण हे करतो. आणि मग त्याच्यामध्ये मग हेल हाय की हेवन हाय है ना, ह्या सगळ्या गोष्टी आपण विचार करतो. कारण कुठल्या गोष्टी कुठल्या ह्याच्यामध्ये नाही आहेत, तर त्या हिशोबाने आपण इंटरप्रेट करतो. आणि मग आपल्याला समजतं की आपण कुठल्या तरी, म्हणजे आपल्याला वाटतंय की आपण ह्या रस्त्याने चाललोय, पण आपल्याला नंतर समजतं की आपण काहीतरी सेक्युलर रस्त्याने चाललोय. कारण आताचा जो कल्चर आहे तो सेक्युलर कल्चर आहे. सेक्युलर कल्चर मीन्स वॉट, सगळ्या कल्चर मधला सगळा घेऊन त्या लोकांनी तो कल्चर बनवलाय. आणि ज्याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी ह्याला त्याला सगळ्या गोष्टीला एवढा महत्व नाही, त्या कल्चरने आपण चालतो असं आपल्या लक्षात येतं. तर आपला स्वतःचा जो बोलतात ना एक गैरसमज असतो, तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न मी करतो या क्लासने. ओके. आजचा जो टॉपिक आहे ना, आजचा टॉपिक तुमच्या सगळ्यांच्या क्वेश्चन्स वरून मी चूज केलेला आहे. कारण आहे ना, आपला जो 5-6 क्लासेसचा जो टॉपिक चालला होता ना, त्याच्यामध्ये ना मला माणसांना क्वेश्चन्स विचारत होती. आणि त्या सगळ्यांचा क्वेश्चन्स होता की जसं जॉनी जिराडचा क्वेश्चन होता, रुबी आंटीचा क्वेश्चन होता, सगळ्यांचा क्वेश्चन होता की सबकॉन्शियस का आहे, कॉन्शियस का आहे, माइंड का आहे, माइंडनी विचार करायचा की ह्याच्यानी विचार काय ना. तर म्हणून आजचा टॉपिक मी ठरवलाय की माइंडवर घेऊ. माइंड. ओके. माइंड म्हणजे मन. ओके. तसं बघायला गेलं ना, तर हिब्रू मध्ये आहे ना, मन हिब्रू म्हणजे ट्रेडिशनल हिब्रू मध्ये आहे ना, मन असा वर्ड नाही आहे. माइंड किंवा मन ह्या टाईपचा वर्ड नाही आहे जो आपण डिस्क्राईब करू शकू. तर मी तुम्हाला सगळ्यांना ना एक 10 सेकंड देतो. 10 सेकंड मध्ये सगळ्यांनी विचार करा आणि स्वतःकडे ठेवा विचार करून की माइंड काय आहे, माइंड म्हणजे काय, मन म्हणजे काय. मन किंवा माइंड, व्हॉट इज माइंड, व्हॉट इज मन, मन काय आहे, काय असतं ते. माझ्या आत आहे की माझ्या बाहेर आहे, माझी बॉडी आहे की माझ्या सोलमध्ये आहे, माझ्या डोक्यात आहे की माझ्या हार्टमध्ये आहे, की माझ्या पोटात आहे की माझ्या हातात आहे, पायात आहे, की ते पुढं आहे माझ्या की मागं आहे. माइंड काय. एक 10 सेकंड. माइंड कॉन्शियसनेस असतं ना. वी विल स्पीक अबाउट इट. पण जरा विचार करा, 10 सेकंड साठी विचार करा की माइंड काय आहे. तुमच्या प्रकारे विचार करा ना, की आपण एवढी माणसं आहोत ना. ओके. सगळ्यांनी काहीतरी विचार केला असेल, तर तुम्ही जो विचार केला ना तो तुमच्या डोक्यात ठेवा, तुमच्या मेमरीमध्ये ठेवा, आणि मग आपण माइंड काय आहे ते डिस्कस करू. ओके. आता मी आहे ना तुम्हाला इंग्लिश मधलं थोडंसं सेंटेन्स असं वाचून दाखवतो. त्या हिशोबाने तुमचा माइंडचा इंटरप्रिटेशन काय आहे ना, तो बरोबर आहे की रॉंग आहे ते हे करा. ओके. मी हे काढलं होतं, माय माइंड वॉन्डर्ड. ओके. पहिला सेंटेन्स, ही रीड्स माय माइंड.
डोंट प्ले विथ माय माइंड. सगळं सेंटेन्स आहेत, सगळ्या सेंटेन्स मध्ये माइंड येते. ओके, इट केम टू माय माइंड. सेंटेन्स बाकी तुम्ही पुरा करा. शी चेंज्ड हर माइंड. शी चेंज्ड हर माइंड. He had in his mind his old teacher. He is a great mind. ओके, आता सगळ्या ह्याच्यामध्ये मी माइंड शब्द वापरलाय, सगळ्या ह्याच्यामध्ये माइंड शब्द वापरले, पण सगळ्या ह्याच्यामध्ये माइंडचा सेम अर्थ आहे काय? म्हणजे माइंड जो शब्द आहे ना त्याचा अर्थ सेम आहे का? इंग्लिश लँग्वेज मध्ये आहे ना माइंड जो वर्ड आहे ना, तो माइंड वर्डचा जो यूज आहे ना, त्या यूज प्रमाणे त्याचा मिनिंग असतं इंग्लिश लँग्वेज मध्ये. आता आपण आहे ना बेसिकली बघू, माइंड हा इंग्लिश लँग्वेज मधला वर्ड आहे आणि मन जो आहे हा मराठी संस्कृत लँग्वेज मधला वर्ड आहे. दोघांमध्ये सिमिलरिटी काय माहिती की इंग्लिश लँग्वेज आहे ना, इंग्लिश लँग्वेज ही लॅटिन ग्रीक ह्या लँग्वेज पासून आली आहे, म्हणजे ती युरोपियन लँग्वेज मध्ये आलेली आहे. आणि मराठी हिंदी हे सगळ्या लँग्वेज आहे संस्कृत लँग्वेज पासून आले, जी आर्यन लँग्वेज आहे. ओके, आणि इंग्लिश आणि आपले जी आपण बोलतो मराठी आणि हिंदी जी मॉडर्न लँग्वेज आहे त्याच्यामध्ये काय म्हणजे ते कसं रिलेटेड आहेत ना, कारण ते दोन्ही आहे ना इंडो आर्यन लँग्वेजेस आहेत. इंग्लिश आणि मराठी हिंदी हे इंडो म्हणजे इंडियाचे जे लँग्वेजेस ते, आणि युरोपचे जे आताचे मॉडर्न लँग्वेजेस आहेत ते इंडो आर्यन लँग्वेज. म्हणजे त्यांच्यामध्ये कुठला मिक्सचर आहे? त्यांच्यामध्ये आर्यन कल्चर आणि युरोपियन कल्चर ह्याचा मिक्सचर आहे. म्हणून त्या लँग्वेज मध्ये माइंड आणि मन ह्या दोघांचा जो मिनिंग आहे ना, तो मिनिंग आहे ना सेम होता, कारण मराठीमध्ये पण आणि हिंदीमध्ये पण आहे ना तसा यूज करतात मनला. मेरा मन नहीं लग रहा है, उसके मन में ये था, है ना, अरे के बहुत बड़ा मन है उसका. तसा सेम इंग्लिश सारखाच यूज, कारण दोघांचे जे रूट आहेत ना, लँग्वेजचे जे रूट आहेत ना ते सेम आहेत. पण हिब्रू लँग्वेज आहे ना, हिब्रू लँग्वेज ह्याचा रूट आहे ना वेगळा आहे. हिब्रू हा वेगळ्या रूट लँग्वेजने येतो, तर म्हणून हिब्रू मध्ये आहे ना माइंड हा लँग्वेज नाही येत, म्हणजे माइंड साठी वेगळा अंडरस्टँडिंग आहे. ओके, म्हणून मी तुम्हाला हे करतो. आता माइंड हा कुठून आला इंग्लिश लँग्वेज मध्ये? माइंड हा कुठून आलाय? माइंड हा जो शब्द आहे ना तो इंग्लिश लँग्वेज मध्ये कुठून आला? तर ह्याचा जो रूट आहे ना इंग्लिश लँग्वेज मध्ये तो युरोप मधल्या लॅटिन आणि रोमन लँग्वेजेस आहेत ना त्याच्यामधून आला. तर त्याचा रूट काय आहे? माइंडचा रूट आहे एनिमिया. एनिमिया बोलतो ना आपण, ANEMIA, एनिमिया. तर एनिमिया म्हणजे हा शब्द कुठं वापरला जातो माहिती? एनिमिया म्हणजे एनिमेट, एनिमल. ऐकलं तुम्हाला? एनिमिया, एनिमेट, एनिमल, एनिमिनेशन, है ना, एनिमेटर. आता हे वर्ड वापरलं, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात येते? ह्याच्यामध्ये काय लक्षात येते? तो वर्ड काय सांगते तुम्हाला? तो वर्ड तुम्हाला काय सांगते की काहीतरी गोष्ट जी मूव्ह करते. एनिमल म्हणजे काय? एनिमल म्हणजे तो व्हेजिटेबल आहे, तो मूव्ह करते, म्हणून मूवमेंट सांगते. ओके, एनिमेटर म्हणजे काय? जो मुवमेंट टाकतं, कार्टून मध्ये मुवमेंट टाकतं, ह्याच्यात त्याला एनिमेटर बोलतात. तर माइंडचा जो रूट मिनिंग आहे ना, माइंडचा रूट मिनिंग काय आहे? माइंडचा रूट मिनिंग आहे जो मूव्ह करतो, तो जो थिंग ऍबस्ट्रॅक्ट गोष्ट आहे ती, पण इट इज समथिंग कॉन्सेप्ट विच मूव्स, म्हणजे मूव्ह करणारी जी गोष्ट ना त्याला माइंड बोलतात. ओके, इंग्लिश लँग्वेज प्रमाणे आणि संस्कृत मराठी लँग्वेज हिंदी लँग्वेज प्रमाणे पण. क्वेश्चन्स कोणाला क्वेश्चन्स विचारा, मी स्लोली जाणार आहे माइंडवर. एनीबडी हॅज एनी क्वेश्चन्स? यू अंडरस्टूड? निसेम अंडरस्टूड? जॉनी अंडरस्टूड? तर विव्हरी माइंड पण ह्याच्यामध्ये yes. येतं. काय आपण बोलतो ना विव्हरी माइंड, ते पण ह्याच्यामध्ये येतं. अ पर्सन हॅज माइंड हा वर्ड आहे ना, हा वर्ड इंग्लिश लँग्वेज मधला आहे, त्याचा इक्विव्हॅलंट वर्ड मराठीमध्ये मन आहे.
पण ही मन आहे. दोन्ही लँग्वेज आहेत ना इंडो युरोपियन लँग्वेज मध्ये आहेत. इंडो युरोपियन लँग्वेज मध्ये त्याचा बेसिक वर्ड काय आहे, त्या दोघांचा बेसिक वर्ड कुठला आहे, तर बेसिक वर्ड एनिमिया करून एनिमा म्हणजे काय, एनिमा म्हणजे दॅट विच समथिंग विच मूव्ह. तर म्हणून ॲनिमल म्हणजे तो झाड नाही, एलिमेंट नाही, तो मूव्ह करते. ॲनिमेटर म्हणजे जो मुवमेंट करायला हे करते. ॲनिमेशन म्हणजे कार्टून चालतं ना, मूव्ह करणं, असंच चालतं त्याला पिक्चर बोलतो, पण जो चालतं त्याला आपण ॲनिमेशन बोलतो. त्या हिशोबाने तो इंग्लिश मध्ये माइंड हिशोबाने, आणि त्या हिशोबानेच तो यूज होतो. युअर माइंड इज वर्किंग म्हणजे युअर माइंड इज मुव्हिंग, म्हणजे त्याचा अर्थ इंग्लिश लँग्वेज मध्ये तसा होतो. ही हॅज अ बिग माइंड म्हणजे काय, की ही हॅज समथिंग विच मूव्ह, त्याचा माइंड मोठा आहे. त्याचं मिनिंग असं आहे, आपण मिनिंग असं लावतो. आणि त्याचं मिनिंग एक आहे ना, स्पिरिट पण आहे. स्पिरिट म्हणजे काय, ॲनिमल आणि ह्याच्यामध्ये फरक काय आहे, स्पिरिट आहे त्यांच्यामध्ये. म्हणून कितीतरी आपली माणसं बोलतात की मन आणि स्पिरिट आणि सोल एकच आहे. म्हणजे माझा सोल म्हणजे माझा मनच माझा सोल आहे, असं माणसं बोलतात. कारण काय आहे, इंग्लिश लँग्वेज प्रमाणे जी मुवमेंट आहे ना, त्या मुवमेंटला तो माइंड म्हणून शब्द दिलेला आहे. ओके. हिब्रू लँग्वेज मध्ये आहे ना, हिब्रू लँग्वेज मध्ये तसा वर्ड नाही आहे माइंडला. हिब्रू लँग्वेज मध्ये आहे ना, हार्ट बोलतात, माइंडला ना हार्ट बोलतात. म्हणजे आपण ज्या हिशोबाने आपण इंटरप्रेट करतो ना इंग्लिश लँग्वेज मध्ये, तर त्या हिशोबाने ना आपण हार्ट शब्द जो आहे ना त्याला करतो. बघा ना, आपण शेमा इस्रायल करतो. शेमा इस्रायल केल्यावर आपण काय बोलतो की बारूक शेम के बोध झाला, मग वेहा हप्ता ईद अदोना एलोहेखा वेखोल लेबका वेखोल नफशेका उखोल मेहोदेका, म्हणजे and you shall love the Lord your God with all your heart, with all your soul and all your might. ओके. आता ऑल युअर हार्ट का बोलला तिथं, हार्ट ऑल युअर हार्ट का बोलला, कारण तो हार्ट बोलते म्हणजे तुझ्या दिलनी प्रेम करशील असं नाही. ऑल युअर हार्ट म्हणजे काय आहे, की तो माइंडच्या हिशोबाने हार्ट बोलते. कारण तिथे आहे ना लेव नाही, लेव ह्या शब्दाचा अर्थ काय होता, हार्ट. आणि तिथं आहे ना लेबबखा लिहिलाय. लेबबखा म्हणजे काय, ऑल युअर हार्ट्स, म्हणजे तो सिंग्युलर मध्ये ना आहे, तो प्युरल मध्ये आहे. लेबबखा म्हणजे ऑल युअर हार्ट्स. आता माणसामध्ये किती हार्ट असतात, एकच हार्ट असतं ना. मग तो हार्ट म्हणजे तो हार्ट नाही बोलत आहे, तो सिम्बॉलिकली हार्ट बोलते. आणि लेबबखा म्हणजे ऑल युअर हार्ट म्हणजे काय, की तुझं सगळं हार्ट म्हणजे काय, की कधी तुझा हार्ट चांगला विचार करतं, कधी तुझा हार्ट वाईट विचार करतं, कधी तुझा हार्ट मोठा विचार करतं, कधी तुझा हार्ट खालचा विचार करतं. तर त्या हिशोबाने तो लेबबखा आहे ना, तो वर्ड यूज केलेला आहे. तोराचा जो फर्स्ट वर्ड आहे ना, तोरामधला जो फर्स्ट वर्ड आहे ना, तो आहे बेरेशीत. बेरेशीत म्हणजे बेत. ओके. तोराचा मोशेच्या 5 पुस्तकांमध्ये तोराचा 5वा जो पुस्तक आहे, त्याचा जो लास्टचा वर्ड आहे, त्याचा लास्टचा वर्ड काय आहे, इस्रायल म्हणजे लामेद आहे. आता बेत आणि लामेद दोन्ही घेतलं ना, बेत आणि लामेद दोन्ही घेतलं तर त्याचं काय होतं, त्याचा अर्थ होतं की लेव म्हणजे हार्ट. तर 5 पुस्तकं आहेत ना, तोराची 5 पुस्तकं, हे आपल्याला काय सांगतात, हे आपल्याला काय सांगतात, इट इज टेलिंग अस द माइंड ऑफ गॉड. म्हणजे देवाचा हार्ट काय आहे ते सांगते आपल्याला. देवाच्या हार्ट मध्ये काय होता ते सांगते. हे सगळा बनवला, कशाला बनवला, का बनवला, कशासाठी बनवला, कसा चालला पाहिजे, देवाच्या मनात काय आहे ना ते सांगते. म्हणून तिथं तो कबालिस्टिकली तिथं लेव येते. लेव म्हणजे काय, लेव म्हणजे 32, लेव म्हणजे हार्ट. ओके. आणि कब्बाला काय बोलते की देर आर 32 मिस्टिकल पार्ट्स. देवाकडे जायच्या कॉन्शियसनेसच्या 32 पार्ट्स आहेत. 32 म्हणजे परत लेव आला. आणि ते कुठे आहेत, ते सगळं माणसाच्या हार्ट मध्ये ठेवलेले आहेत देवाने. हार्ट मध्ये ठेवलेले आहेत म्हणजे कुठे ठेवलेले आहेत, हार्ट मध्ये म्हणजे मनात ठेवलेले आहेत. ओके. तर हिब्रू लँग्वेज मध्ये लेव आणि ह्या गोष्टीचा अर्थ आहे ना, आपण जो माइंड म्हणून घेतो ना त्या हिशोबाने होतं. आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये आणि ह्याच्यामध्ये जो मुवमेंट असतं ना त्या हिशोबाने होतं. ओके. आतापर्यंत कोणाला क्वेश्चन असतील, मी आता माइंडवर बोलणार आहे, कब्बाला आणि ह्याच्यावर जरासं कमी बोलीन, पण माइंडवर बोलणार. कारण आपल्याला जर माइंड आपण अंडरस्टँड केला ना, तर आपल्याला समजल की आपण कसं चालतो, माणूस कसा चालतो. कारण माणसांचा जो आपला जो माइंडचा जो डेफिनेशन आहे ना, तो माइंडचा डेफिनेशन काय आहे, की समथिंग म्हणजे जो सगळा चालवते, माझ्यामधून सगळा चालवते, तो माझा माइंड, माय माइंड असं बोलतो ना आपण. तर त्या हिशोबाने आपण माइंड काय आहे ते स्टडी करू. आतापर्यंत कोणाला क्वेश्चन, निसिम, जॉनी? We will go subconscious, conscious. My question is, probably you would be answering afterwards, because is the English word mind and the Hebrew word heart
is referring to the same thing or different? Yes. The Hebrew word heart, like the English word. इंग्लिश मध्ये कसा माइंड यूज होता सेंटेन्सच्या हिशोबाने, तर सेंटेन्सच्या हिशोबाने माइंड जिथे यूज झाला ना तिथं तिथं तो मिनिंग त्याचा वेगळा होता ना. कुठं इंटेलेक्ट होतं, कुठं वेगळा होतं. तर त्या हिशोबाने हिब्रू मध्ये लेव हा वर्डचा पण आहे ना तसाच मिनिंग होतं. म्हणजे लेव म्हणजे हार्ट, हार्टचा मिनिंग पण तसाच होतं. पण हार्टचा मिनिंग हार्ट पण होतं की ह्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज मध्ये माइंडचा मिनिंग हार्ट नाही होत. हार्टसाठी आपल्याला वेगळा वर्ड आहे. ओके, पण माइंडचा मिनिंग तिथं माइंडचा मिनिंग ब्रेन पण होतं. कुठं? इंग्लिश लँग्वेज मध्ये. तसा हिब्रू लँग्वेज मध्ये माइंडचा लेफ्टचा अर्थ कधी कधी ब्रेन पण होतं, कधी कधी ब्रेन पण होतं, कधी कधी हार्ट पण होतं, कधी कधी तुमचं इमोशन्स पण होतात. तसा लेव यूज करतं, पण त्याला हार्ट साठी वेगळा वर्ड आहे. तसा इंग्लिश मध्ये हार्ट साठी वेगळा वर्ड आहे, तसा हिब्रू मध्ये लेव साठी वेगळा वर्ड नाही. अजून तोच वर्ड यूज करतात. ओके, इंटरचेंजेबल आहे. हा, इंटरचेंजेबल. मन पण तसंच आहे. आपण मन माझ्या मनात आला म्हणजे आपण अरे माझ्या मनात आला, आपण डोक्याला हात लावतो. कधी कधी मनात आला म्हणजे माझ्या ब्रेन मध्ये आला. आपण असं नाही बोलतो माझ्या डोक्यात आला असं बोलतो, पण माझ्या मनात असा विचार आला की माझ्या मनात. आता मन कुठे आपल्याला नाही माहिती, पण त्या सेंटेन्सच्या हिशोबाने त्याचं हे असतं. ओके, आज आपण आहे ना माइंड काय आहे हे डिफाईन करणार आहोत. कारण माइंड काय हे डिफाईन केलं ना तर आपल्याला समजतं. आपल्याला ना तोरामध्ये जिथं जिथं हार्ट लिहिलेलं आहे ना की लव्ह गॉड विथ युअर हार्ट, तर आपल्याला समजेल की हार्ट म्हणजे काय, हार्ट म्हणजे कसा हे करू, हार्ट म्हणजे करायचं म्हणजे कसा करायचा, तर मनापासून करायचा की वेगळा काहीतरी बोलते ते आपल्याला समजेल. And Okay. the movement of heart, I mean, animate आहे म्हणजे heart moves is the नाही, definition in English. हार्ट So मूव नाही, in द that मुवमेंट. sense, does the soul also moves? नाही नाही नाही, हार्ट मूव्ह नाही. द इन इंग्लिश माइंडचा जो रूट आहे ना, तो माइंडचा रूट जो आहे ना तो मुवमेंट वरून घेतलेला आहे. म्हणजे जो मुवमेंट आहे ना त्या मुवमेंटला ॲनिमा बोलतात. ॲनिमा म्हणजे काय, तर ती मुवमेंट. पण ती मुवमेंट ज्याच्यामध्ये असेल ती एखाद्या ह्याच्यामध्ये म्हणून त्याला ॲनिमल बोलतात. म्हणजे त्याच्यामधून तो रूट वर्ड असतं. हिब्रू मध्ये पण तसं रूट वर्ड असतात. आपल्या हिब्रू मध्ये पण कितीतरी रूट वर्ड आहेत, म्हणजे त्याचं रूट असतं. जसा फॉर एक्झाम्पल, आता मी काय एक्झाम्पल देऊ, खोक. खोक म्हणजे काय, तर खोक म्हणजे लॉ है ना, लॉ. आता खोक म्हणजे लॉ आहे, पण त्याचा रूट वर्ड कुठे आहे? रूट वर्ड त्याचा म्हणजे काय आहे? रूट वर्ड म्हणजे की रिमुव्हिंग समथिंग. त्याचा रूट वर्ड आहे ना खाखाक आहे. म्हणजे काय करायचा की काहीतरी रिमूव्ह करायचा. ओके, आता काहीतरी रिमूव्ह करायचं म्हणजे काय, तर तो रूट वर्ड कुठून येत आहे, तर क्ले टॅबलेट्स. ज्या पहिले क्ले टॅबलेट्स लिहायचं ना, क्ले मध्ये टॅबलेट्स लिहायचं, तर क्ले टॅबलेट्स कसं लिहायचं, त्याच्यामध्ये असं काहीतरी थोडासा क्ले काढून काढून लिहायचं, असं इम्प्रेशन व्हायचं ना त्याच्यामध्ये. म्हणून त्याला बोलतात की म्हणजे त्याच्यावरून आलाय. पण आता लॉ मध्ये काय आलाय, कारण लॉ मध्ये ह्याच्यासाठी येतं, कारण लॉ आहे ना, लॉ कशासाठी असतं की आपला जो फ्रीडम आहे ना त्या फ्रीडम मध्ये काहीतरी काढून घेतलेलं असतं लॉने. म्हणून लॉ मध्ये हिब्रू मध्ये तो सेम वर्ड येतो. कारण लॉ काय आहे की आपण सगळेजण फ्री आहोत. मी पण फ्री आहे, सगळेजण फ्री आहोत, तुम्ही पण सगळेजण फ्री आहोत. पण माझ्या मनात आला की मला मला खूप जोरात जोरात ओरडायचं आहे, तर मी खूप जोरात जोरात ओरडू शकतो का? नाही ओरडू शकत, कारण मी खूप जोरात ओरडलो तर सगळ्या दुसऱ्यांना त्रास होईल. बरोबर, म्हणून एक लॉ बनले जातं सोसायटीमध्ये की आरडाओरडा नाही करायचा, 10 वाजताच्या नंतर सगळा बंद करायचा. तो लॉ झाला. पण तो लॉ काय होतं की आपला जो फ्रीडम आहे ना त्या फ्रीडम मधला सगळ्या गोष्टी तुम्हाला अलाउड नाही करायला, त्या कितीतरी गोष्टी काढून घेतलेल्या आहेत. म्हणून हिब्रू मध्ये ना त्याला सेम वर्ड येतं. तर त्याचा रूट काय आहे, रूट त्याचा खोक आहे, खखाक आहे. खखाक आहे म्हणजे काय, काढून घ्यायचं. तर तसा रूट वर्डचा जो रूट आहे ना, आता आपण एवढा इंटेलेक्च्युअल झालो ना की आपण लँग्वेज अशीच यूज करतो. आणि लँग्वेजचा जो यूज आहे ना, खरा लँग्वेजचा यूज काय आहे की त्या वर्डचा मिनिंग काय आहे ना त्या लँग्वेजच्या रूटवरून समजतं प्रत्येक गोष्टीमध्ये. प्रत्येक जी लँग्वेज आहे ना त्या लँग्वेजचा काहीतरी रूट असतं, त्या रूटवरून तो येतं. जसा आलेफ हा शब्द आहे ना, आलेफ म्हणजे काय, आलेफ म्हणजे फर्स्ट लेटर आहे. पण आलेफचा मिनिंग आहे ना, आलेफचा मिनिंग आलूफ पण होतो. आलूफ म्हणजे समबडी हु इज फर्स्ट, हु इज बिग, म्हणजे सगळ्यात मोठा येतो. ओके, त्याचा मिनिंग आहे ना 1000 पण होतं. त्याचं मिनिंग, त्याचा जो शेप आहे ना तो शेप आहे ना ऑक्सच्या डोक्यासारखा बनवलेला आहे. का, कारण माणसाला दिसताना पहिले ऑक्स दिसला ना तर ऑक्सचा पहिले काय दिसतं, डोका दिसतं.
आणि डोक्याच्या शिंगाच्या शेपचा आहे RFचा. तर तो वर्ड कशासाठी झाला, त्या वर्डचा मिनिंग काय आहे, त्या वर्डचा कुठं हे आहे, त्या रूट वरून आपल्याला समजतं की त्या कुठून तो स्टार्ट होतोय वर्ड. ओके, तर त्याला रूट बोलतात. तसा माइंडचा जो इंग्लिश लँग्वेज मध्ये माइंड जो आहे ना, त्याचा रूट वर्ड आहे ना, तो लॅटिन लँग्वेज मधून आलेला आहे. लॅटिन लँग्वेजच्या एनिमिया मधून आलाय. एनिमा जो आहे त्याचा रूट आहे म्हणजे मुवमेंट. जे मूव्ह नाही करत ना त्यांना माइंड नसतं. म्हणजे इंग्लिश लँग्वेज प्रमाणे झाडांना, दगडाला, ह्या सगळ्या गोष्टींना माइंड नाही. टेबल खुर्ची या लोकांना माइंड नाही. पण जे मूव्ह करते ना त्याला माइंड आहे. म्हणजे एखाद्या बॅक्टेरियापासून ते माणसापर्यंत सगळ्यांना माइंड आहे. आणि मग तीच थिअरी पुढे गेल्यावर काय होतंय की जरी प्लॅनेट्स आहेत ना, प्लॅनेट्स फिरतात, हे फिरतात, पण प्लॅनेट्सला मुवमेंट आहे ना, म्हणून प्लॅनेट्सला पण माइंड आहे, प्लॅनेट्सला पण पॉवर आहे. मग त्याच्यामधून तो प्लॅनेट्स मध्ये पॉवर येते आणि प्लॅनेट्स आपल्याला इफेक्ट करू शकतात आणि त्याच्यामधून आयडल वर्शिप येते. ओके, कारण त्यांचा जो रूट वर्ड आहे ना तो मुवमेंटवर आहे. ओके, तसा हिब्रू मध्ये लेव्हचा हा रूट वर्ड मुवमेंट वरून नाही आहे, त्याला मुवमेंट वरून नाही, त्याचा मिनिंग जरासा वेगळा आहे. त्या हिशोबाने आपण स्टडी करतोय माइंडचा. पहिले आपण इंग्लिश माइंडचा स्टडी करू. म्हणजे इंग्लिश मध्ये स्टडी कशाला करू, कारण आपण आता ह्या कल्चरमध्ये राहिलो तर आपल्याला ते समजायला इझी जाईल. ओके, अँड आय विल आन्सर ऑल द अदर क्वेश्चन्स व्हॉट एव्हर विल कम. आणि हा आन्सर नाही झाला तर परत विचारा मला जॉनी, मी परत आन्सर देईन. ओके, माइंड आहे ना हा शब्द आपण फॉर अस टू अंडरस्टँड, आपल्याला आहे ना समजासाठी आपण आहे ना त्याला आहे ना 4 ह्याच्यामध्ये डिवाइड करू. 4 ह्याच्यामध्ये डिवाइड करणार. ओके, पहिली गोष्ट आहे ना, पहिली गोष्ट आपण माइंड बिंड सगळा सोडा आणि पहिली गोष्ट आपण पास्ट फ्युचर आणि ह्याच्यामध्ये, कारण आपण कसं स्पेस आणि टाइम मध्ये राहतो, माणूस स्पेस आणि टाइम मध्ये राहत असतो. ओके, आता आपण ज्या मोमेंटला असतो ना तो मोमेंट काय असतो, तो प्रेझेंट मोमेंट असतो. आपण ज्या मोमेंटला आहे ना तो प्रेझेंट मोमेंट आहे, बरोबर. आता आपण लेक्चर चालू केला ना 5 मिनिटापूर्वी, 10 मिनिटापूर्वी, तो पास्ट झाला आणि लेक्चर जेव्हा संपणार आहे ना तो फ्युचर आहे. पण आपण ट्रॅव्हल कशामध्ये करणार आहोत, आपण ट्रॅव्हल ह्या मुवमेंट मध्येच करणार आहोत. ओके, तर हा जो मुवमेंट आहे ना त्याला आपण काय बोलतो, नाव असतो तो, है ना. ओके, मी नाव बोललो ना पहिल्या टाइम, तो पास झाला, पण आता हा नाव झाला. ओके, आता सेकंड नाव पण पास झाला, आता हा नाव झाला. म्हणजे आपण आहे ना प्रत्येक टाइमला नाव मध्येच असतो आणि तो नाव पास्ट होत असतं, समजला. तर आपण माणूस कुठल्या जगामध्ये जगत असतं, नाव मध्ये, म्हणजे प्रेझेंट मध्ये जगत असतं. आणि जे पास्ट होत असतं ते कुठं जातं, जी गोष्ट पास्ट मध्ये जाते ना ती कुठं जातं, ती मागं नाही जात. माझ्या मागे टेबल आहे, मागं नाही जात, ती मेमरी मध्ये जातं. मेमरी, ती मागं नाही, आपण त्याला मेमरी बोलतो, मेमरी मध्ये जातं. ओके, म्हणजे आता जी गोष्ट घडली ना ती गोष्ट पास्ट मध्ये गेली, म्हणजे काय झालं की ती मेमरी मध्ये झाली. आता ना ही मी टाळी मारली, बरोबर. आता आहे ना थाउजंड नाही, मिलियन कॉम्बिनेशन होतं की मी अशी टाळी मारीन, मी तशी टाळी मारीन, मी अशी टाळी मारीन, किंवा मी टाळी नाही मारीन, किंवा सगळेजण टाळी मारतील, कितीतरी कॉम्बिनेशन होतं त्या नाव मध्ये. पण मी जेव्हा अशी टाळी मारली ना तेव्हा तो फिक्स झाला, आणि तो फिक्स झालेली गोष्ट कुठे जातं, मागं जातं, आणि ती काय होतं, ती मेमरी होतं. ओके, म्हणजे पास्ट कुठं स्टोअर होतं, सगळा पास्ट जो आहे ना तो स्टोअर होतो, त्याला आपण बोलतो मेमरी. मेमरीचा अर्थ कळला तुम्हाला. मेमरी म्हणजे काय आहे, पास्ट आहे. क्रिएशन, बेरेशीत 12 जेव्हा आपण बोलतो ना, म्हणजे काय करतं की क्रिएशनच्या मेमरी बद्दल बोलतो. ती मेमरी जात, आता ती मेमरी फिक्स झालेली आहे, फिक्स जी, कारण पास्ट मध्ये सगळ्या गोष्टी फिक्स होतात. आता नाव मध्ये प्रेझेंट मुवमेंटला ना कितीतरी चान्सेस असतात की मी असा जाईन, तसा जाईन, तसा जाईन, तसा जाईन, पण मी एक स्टेप घेतला की तो स्टेप काय होतं, फिक्स झाला, आणि तो फिक्स तसाच्या तसा मेमरी मध्ये पास्ट मध्ये जात असतो. फ्युचर मध्ये काय आहे, फ्युचर मध्ये त्याचा ऑपोजिट आहे. फ्युचर मध्ये ऑपोजिट आहे त्याचा. फ्युचर मध्ये काय होणार आहे ना ते आपल्याला माहिती नाही. आता माझा लेक्चर 6 वाजता संपल की 6:30 वाजता संपल की 6:45 वाजता संपल, आपल्याला माहिती नाही. की माझा लेक्चर 15 मिनिटात संपल. फ्युचर मध्ये काय होणार आहे ते आपल्याला माहिती नाही, कारण फ्युचर अनसर्टन असतं. ओके, तर फ्युचर कधी पण काय असतं, नाव मध्ये आपण कुठला स्टेप घेऊ ना त्या स्टेपच्या हिशोबाने तो फ्युचर कडे जाणार असतो. म्हणजे आताचा जो आपण एका कुठल्या तरी मेमरी मधल्या जो पाथ आहे ना त्या पाथनी चालत 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 इथं येतोय नाव मध्ये,
पण नाव मध्ये आल्यावर आपल्या समोर आहे ना कितीतरी पाथ्स आहेत, कितीतरी वेज आहेत, डिफरंट वेज आहेत, आपण काय पण डिसिजन घेऊ शकतो. पण आपण जो डिसिजन घेतला ना नाव मध्ये, त्या हिशोबाने आपण त्या फ्युचरकडे जात असतो. ओके, पण नाव आताच्या हिशोबाने फ्युचर कसं असतं, वास्ट आहे, एकदम फ्युचर वास्ट आहे. ओके, समजला फ्युचर बद्दल काय. तर ही टाइम माणसाचा आहे ना, माणसाचा जो कन्सेप्शन आहे ना टाइम बद्दलचा, तो असा चाललेला असतं की तो जे त्यांनी केला ते पास्ट मध्ये गेला म्हणजे ते मेमरी मध्ये जातं, त्याच्या मेमरी मध्ये जातं. जे पुढे होणार आहे ओके ते कितीतरी आहे, कितीतरी त्याला वेज आहेत, कितीतरी वास्ट आहे ते. पण जो आता ज्या मुवमेंट मध्ये आहे त्या मुवमेंट मध्ये जे होतंय ना त्याच्यामध्ये त्याला डिसिजन घ्यायचं असतं, काय की मी काय करीन, ताली मारीन की चुटकी वाजवीन की मी गप्प बसीन की मी काय करेन. ओके, तर नाव जो मुवमेंट असतं ना, त्या नाव ज्या मुवमेंट मध्ये जे जे होणार असतं ना त्या हिशोबाने माणूस त्या फ्युचरच्या जे फ्युचर आहे ना त्या फ्युचरच्या गोष्टींनी जात असतं. आता आपलं रिलीजन जरा साईड ट्रॅक होऊन बोलते. आपला रिलीजन आपल्याला काय सांगते, आपला रिलीजन काय सांगते की आपण सगळं वर्ल्ड टू कम मध्ये जाणार आहोत. वर्ल्ड टू कम मध्ये जाणार आहोत म्हणजे काय, वर्ल्ड टू कम म्हणजे येणाऱ्या जगात जाणार आहोत, येणाऱ्या जगात जाणार. वर्ल्ड टू कम नाही आहे, ओलाम हब्बा आहे ना, ह्याचा खरोखरचा ट्रान्सलेशन काय ना, वर्ल्ड विच इज कमिंग असं आहे. ओलाम हब्बा मीन द वर्ल्ड, हब्बा म्हणजे द वर्ल्ड विच इज कमिंग, जो वर्ल्ड येते ना त्या वर्ल्ड मध्ये आपण जाणार आहोत सगळं. आणि तो वर्ल्ड मध्ये जायचा कसा जायचा ते आपल्यावर आहे, कारण आपण आता जे डिसिजन घेतो ना त्या हिशोबाने तो वर्ल्ड होणार आहे. जर आता आपण रॉंग डिसिजन घेतलं ना तर तो रॉंग वर्ल्ड होणार आहे, आणि आपण राईट डिसिजन घेतलं ना तर राईट वर्ल्ड होणार आहे. म्हणून आपल्याला तोराच्या वेणी जायचा कशाला आहे, कारण तोराच्या वेणी जर आपण गेलो ना तर आपण तोराच्या ज्या आयडिओलॉजीनी आणि त्या ज्या मेमरी पाथवरून जे जोपर्यंत आपण आलोय ना त्या पाथने आपण गेलं की आपल्याला जो आयडियल वर्ल्ड आहे त्या आयडियल वर्ल्ड मध्ये आपण घेऊन जाणार. असा एक त्याचा साईड ट्रॅक तुम्हाला सांगितलं मी. ओके, आता ह्याचा आणि माइंडचा संबंध काय, म्हणजे तोराचा नाही, आता मी जे तुम्हाला मेमरी आणि याच्या सांगितलं ना त्याचा तोरा बरोबर माइंड बरोबर काय संबंध. ओके, आता तुम्हाला जर तुमच्या मेमरी मध्ये जायचं आहे, पास्ट मध्ये जायचं आहे, तर तुम्हाला पास्ट मध्ये जाता येते काय, पास्ट मध्ये जाता येतं, फिजिकली नाही जाता येत तुम्हाला, पण पास्ट मध्ये जाता येत आपल्याला, है ना. आपण पास्ट मध्ये जाऊ शकतो. कसं जाऊ शकतो पास्ट मध्ये, आपण विचार करून किंवा आपण ती गोष्ट परत आठवून, म्हणजे एक काहीतरी वे आहे पास्ट म्हणजे टाइम मशीन आहे आपल्याकडे, एक अशी टाइम मशीन आहे, त्या टाइम मशीन मध्ये जाऊन आपण पास्ट मध्ये जाऊ शकतो. मी माझ्या पास्ट मध्ये जाऊन विचार करू शकतो की माझ्या जिमची ओपनिंग झाली, माझ्या जिमच्या ओपनिंग मध्ये आज पप्पा आलं होतं, सॅमसन चलकर आलं होतं, त्यांनी रिबीन कापली, तेव्हा ते मला काय बोललं, त्यांनी काय लेक्चर दिला, हे मी माझ्या पास्ट मध्ये जाऊन मला आठवते. ओके, मला पास्ट मध्ये जाऊन ते आठवते, म्हणजे माझ्याकडं काहीतरी वे आहे पास्ट मध्ये जाऊन ऍक्सेस करायचा काय गोष्टी आहेत त्या. ओके, फ्युचर मध्ये तर मी आहेच, फ्युचर नाही प्रेझेंट मध्ये तर मी आहेच, पण मी पास्ट मध्ये पण जाऊ शकतोय. ओके, आणि ते पास्ट मध्ये जायसाठी मला जो वे आहे ना तो वे काय आहे, तर माझ्यामध्ये एक काहीतरी फॅकल्टी आहे, माझ्यामध्ये एक फॅकल्टी बनवलेली आहे, त्या फॅकल्टीच्या थ्रू मी जाऊ शकतो. ओके, आपण त्या फॅकल्टीला मेमरीज बोलतो. मेमरी मध्ये जातो आपण, है ना, आपल्या मेमरी मध्ये जातो. ओके, फ्युचर मध्ये आपण जाऊ शकतो का, फ्युचर मध्ये जाऊ शकतो का, आपण फ्युचर मध्ये पण जाऊ शकतो. पण आपल्याला फ्युचर काय, कोणाला काय बोलायचं आहे, नाही इमॅजिन करून जाऊ शकतो. हा बेस, व्हेरी गुड. तर आपल्या फ्युचर काय आहे, फ्युचर खूप वास्ट आहे, पण आपण इमॅजिन करून जाऊ शकतो. आपल्याला एक फॅकल्टी दिलेली आहे इमॅजिनेशनची, ती इमॅजिनेशनच्या फॅकल्टीने आपण जाऊ शकतो की मी आता मला नाही माहिती की मी फ्युचर मध्ये काय होणार आहे, पण मी आता विचार करून हे करू शकतो की हा पेसाच्या टायमाला मी इस्रायलला जाईन, पेसाला मला इस्रायलला जायचं, आता कोरोना आहे, सगळा बंद आहे, सगळा ठीक आहे, पण मी माझ्या इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी मध्ये जाऊन हे करू शकतो की पेसामध्ये मी इस्रायलला, पेसा मार्च एप्रिल मध्ये मी इस्रायलला गेलो, पेसा इस्रायलला करतो, इमॅजिनेशन मध्ये मी जाऊ शकतो. ओके, तर आपल्यामध्ये फॅकल्टी दिलेली आहे इमॅजिनेशनची फॅकल्टी, ज्याच्याने आपण कुठं जाऊ शकतो, फ्युचर मध्ये जाऊ शकतो. ओके, मेमरीनी पास्ट मध्ये जाऊ शकतो आणि इमॅजिनेशनने आपण कुठे जाऊ शकतो, फ्युचरनी जाऊ शकतो, फ्युचर मध्ये जाऊ शकतो. ओके, आणि नाव मध्ये तर आपण असतोच. समजला इथपर्यंत, सगळ्यांना समजला. आता माइंड आहे ना, माइंड ह्याचा आपण आहे ना 4 डिव्हिजन करू. 4 डिव्हिजन कुठलं करायचं, तर एम,
MIND असा 4 डिव्हिजन करू, कारण त्याच्यात 4 शब्द आहेत. MIND म्हणून आपण 4 डिव्हिजन करू. आता माइंड जो आहे ना, माइंड काय आहे? माइंड आहे ना मेमरीज. तुमचा M म्हणजे काय आहे? मेमरीज. ओके. I म्हणजे काय आहे? तुमचा, तुम्ही विचार करता ना पुढचा, काय बोलतात त्याला? युअर इमॅजिनेशन. ओके. मेमरीज, इमॅजिनेशन. इमॅजिनेशन. N काय आहे? N म्हणजे नाव, आता. नाव नाव. म्हणजे काय? आता आहे ना, आता म्हणजे आता, प्रेझेंट. प्रेझेंट इज नाव. आणि D काय आहे? D इज डिसिजन्स. D इज Okay. डिसिजन्स. सो तुम्ही काय डिसिजन घेणार आहो ना, हे ठरवासाठी तुम्हाला हे 4 गोष्टी दिल्या. MIND काय? MIND आहे की युअर मेमरीज, युअर फ्युचर, युअर पास्ट, युअर फ्युचर, युअर नाव. आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय डिसिजन घेता ना, तो डिसिजन घ्यायचा जो फॅकल्टी आहे ना, त्या फॅकल्टीला खरं म्हणजे इंग्लिशमध्ये माइंड बोलतात. ओके. कबॅलिस्टिकली त्याला माइंड बोलतात. माइंड म्हणजे काय आहे की अशी गोष्ट जी पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर ह्या तिघा गोष्टींमध्ये जो डिसिजन मेकर असतो ना, त्या डिसिजन मेकरचा ह्या तिन्ही गोष्टींबरोबर जो झालेला जो संगम आहे, त्या संगमला माइंड बोलतात. ओके. आता कोणाला ह्याच्यामध्ये काय क्वेश्चन विचारायचं आहे काय? कोणी असा काय बोलत? कब्बालिस्टिकल ना आहे काय? मी आता आपल्याला समजत म्हणून MIND मध्ये ते बसवला, नाहीतर मी मेमरीच्या ऐवजी दुसरा काहीतरी घेऊ शकत होतो त्याच्यामध्ये. ओके. पण ह्याच्यामध्ये कोणाला क्वेश्चन आहेत काय? कारण तुम्ही प्रेझेंट मध्ये काय डिसिजन घ्याल ना, त्याच्या हिशोबाने तुम्ही पुढे जाणार आहात. ओके. आपण ज्या आपल्याला डिसिजन घेण्याची पॉवर आहे, त्या डिसिजन घ्यायच्या पॉवरवरच आपण पुढे जाणार आहोत फ्युचर मध्ये. पण तो फ्युचर मध्ये जायचा डिसिजन कसं चालतं? MIND ह्या हिशोबाने चालतं. म्हणजे काय आहे की तुमच्या मेमरीज मध्ये ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला जे तुम्ही विचार करता, तुमच्या डोक्यामध्ये ज्या गोष्टी आहेत इमॅजिनेशन मध्ये, आणि तुमचं नाव आता काय आहे त्याच्यानी, आणि डिसिजन काय घ्यायचा. आता माइंड हा कसा डेव्हलप झाला ना, ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. माइंड हा कसा डेव्हलप झाला. माइंड हा कसा डेव्हलप झाला माहितीये? माइंड आहे ना, हा आपला आहे ना, आपला जर ब्रेन घेतला ना, आपला ब्रेन घेतला तर ब्रेनला 3 पार्ट असतात. एक मोठा पार्ट असतं, एक छोटा त्याच्यामध्ये पार्ट असतं, आणि एक असा छोटा मेंदू बोलतात त्याला. ओके. हिपोकॅलॅमस आणि असं बोलतात त्याला, खाली आपल्या काण्यामध्ये जातं. ओके. आपला जो छोटा ब्रेन आहे ना, तो छोटा ब्रेन त्याला आहे ना रेप्टिलियन ब्रेन का बोलतात? कारण तो आहे ना ब्रेनचा पहिला डेव्हलपमेंट मधला पहिला स्टेज आहे. जेव्हा फिश आणि ह्याच्यामध्ये जेव्हा डेव्हलपमेंट व्हायला लागली ना ब्रेनची, म्हणजे वर्टिब्रल कॉलम आणि ब्रेन व्हायला लागला ना, तर त्या टायमाला तो पहिले डेव्हलप झाला. ओके. तर तो डेव्हलप झाल्यावर मग नंतर स्लोली बाकीच्या गोष्टी डेव्हलप झालेल्या आहेत. तर नॉर्मल ऍनिमल मध्ये आहे ना, ऍनिमल लोकांमध्ये माइंड कसा डेव्हलप झाला, तर त्या लोकांनी ऍनिमल कुठला आपण छोटा आपण ऍनिमल घेऊ. ओके. तुम्ही छोट्या ऍनिमल म्हणजे आपण एक मच्छी घेऊ, फिश घेऊ. ओके. ओके. 3-4 ऍनिमल घेऊ, फिश घेऊ, एक उंदीर घेऊ, एक वाघ घेऊ. ओके. आणि एक गोरिला घेऊ. 4 ऍनिमल घेऊ, म्हणजे आता हायर ह्याचं. आता त्या लोकांचं कसं फर्स्ट आहे ना, त्या लोकांचं कसं असतं की त्या लोकांच्या ना पास्ट मध्ये काय झाली ना, त्या गोष्टीमध्ये आहे ना, ती लोकांच्या ह्याच्यामध्ये इम्प्रिंट झालेलं असतात. त्या लोकांमध्ये इम्प्रिंट झाले असतात. ती लोक ट्रॅव्हल नाही करू शकत पास्ट मध्ये. आपण जसं मेमरीज मध्ये ट्रॅव्हल करून मागे जाऊ शकतो आणि इमॅजिनेशन मध्ये ट्रॅव्हल करून पुढे जाऊ शकतो ना, तसं त्या लोकांकडे ती फॅसिलिटी नाही दिलेली आहे त्यांच्या ब्रेननी. कारण ती जी फॅसिलिटी आहे ना ब्रेनची, ती फॅसिलिटी ब्रेनची आहे ना, जी न्यू ब्रेन आहे ना, न्यू ब्रेन म्हणजे जो वरचा कॉर्टेक्स आणि ब्रेनच्या वरचा जो नवीन पार्ट आहे ना कॉर्टेक्स वगैरे, त्याच्यामध्ये. आणि तो कॉर्टेक्स वगैरे सगळ्यात जास्ती डेव्हलप कोणामध्ये झालेला आहे? माणसामध्ये झालेला आहे. माणसापेक्षा जास्ती डेव्हलप आहे ना तो डॉल्फिन मध्ये झालेला आहे आणि एलिफंट मध्ये झालेला आहे. तर एलिफंट आणि डॉल्फिन मध्ये आहे ना मेमरी मध्ये जायची पॉवर आहे, आणि म्हणून एलिफंटला मेमरी असतं, डॉल्फिन्सला मेमरी असतं. ओके. कारण ती लोक हे करू शकतात. गोरिला मध्ये पण आहे, पण गोरिला मध्ये ते आपल्या एवढे डेव्हलप नाही झाले. तर गोरिला ओळखू शकतं. ओके. माणसांना ओळखू शकतं, हे करू शकतो, पण त्याच्यामध्ये तेवढा डेव्हलप झालेला नाही की तो त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स, आपल्यासारख्या कॉम्प्लेक्स गोष्टी बनवल करून. पण ऍनिमल कडे जी मेमरी असते ना, ती मेमरी काय असतं? ती मेमरी फिक्स त्याच्या मेमरीमध्ये जाऊन, त्याच्या पास्ट मध्ये जाऊन फिक्स होत असतं, त्याच्या ब्रेन मध्ये कुठेतरी जाऊन ती स्टोअर होत असतं.
ओके, त्याला आपण आहे ना इंग्लिशमध्ये त्याला आहे ना सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियस जो पार्ट बोलतो ना ब्रेनचा, म्हणजे आपल्या जो माइंडचा सबकॉन्शियस अनकॉन्शियस पार्ट आहे ना तो तिथं जाऊन तो स्टोअर होत असतं. ओके, तो त्याचा काय आहे, तो त्याचा मेमरीजचा पार्ट आहे, एमचा पार्ट आहे माइंडचा. त्याचं नाव काय असतं, म्हणजे तो ज्या परिस्थितीत आहे ना त्या परिस्थितीचा त्याचं नाव असतं. नाव म्हणजे त्याची परिस्थिती ती आहे. म्हणजे एक फिश पाण्यामध्ये स्विमिंग करतंय ती त्याची परिस्थिती आहे. तलावामध्ये स्विम करते, आरामात स्विम करते. ओके, एक उंदीर आहे तो दुकानामध्ये घुसलाय आणि तांदूळ खाते, गहू खाते, ही त्याची नाव आहे. एक गोरिला आहे, त्याला वास येते, फ्रुट्स पिकलं त्याचा वास येते एक गोरिला. ओके, आणि एका वाघाला भूक लागलेली आहे. तो ह्या 4 अॅनिमलचं नाव आहे. नाव म्हणजे प्रेझेंट कंडिशन त्या लोकांची तशी आहे. आता त्या लोकांमध्ये ना इमॅजिनेशन पॉवर नाही, इमॅजिनेशनची पॉवर नाही, फ्युचरमध्ये ट्रॅव्हल करायची पॉवर नाही त्यांच्यामध्ये. ओके, तर त्यांचा जो आय आहे ना, आय म्हणजे माइंडचा जो आय आहे ना, तो त्यांचा आय आहे ना इन्स्टिंक्ट्सनी चालतं, त्यांच्या इन्स्टिंक्ट्सनी चालतं. त्यांच्या इन्स्टिंक्ट्स आहे ना त्या इन्स्टिंक्ट्सनी चाललेलं असतं. फिश काय नाही, पाणी चांगलं आहे. ओके, आणि पाणी चांगला हे आहे त्याच्यामध्ये तो इन्स्टिंक्ट नाही करत, इन्स्टिंक्ट काय की त्यात तो बघतोय की काय आता परिस्थिती कशी आहे, परिस्थिती एकदम चांगली आहे, आणि त्याच्या मेमरीमध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये कसा राहायचं असतं, रिलॅक्स राहायचं असतं, मग तो फिश रिलॅक्स मध्ये राहतो. उंदीर परिस्थिती काय, खूप गहू आहेत, खूप तांदूळ आहेत दुकानामध्ये, आणि तिथं गहू पडलं, एवढा असेल तर काय खायचा, तो ते खात असतं सगळा. वाघाला भूक लागली आहे, वाघाला भूक लागली, परिस्थिती भूक लागली आहे, तर भूक लागली आहे तर त्याच्या मेमरीमध्ये काय, भूक लागल्यावर मला काहीतरी खाल्लं पाहिजे, मग तो आता शोधतोय, हे करायला जाते. इन्स्टिंक्ट त्याचं सांगतायत त्याला. गोरिलाला वास येते, गोरिलाला वास आल्यावर गोरिला बोलते हा हा अमुक अमुक वास आला म्हणजे अमुक अमुक काय आहे, तर अमुक 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 फळाचा वास आहे. मग त्याच्या मेमरीमध्ये त्याला थोडासा ट्रॅव्हल करता येते, म्हणून तो काय करते, हा अमुक अमुक झाडात फळ कुठं होता रे, हा या साईडला होता, मग तो त्या साईडला ट्रॅव्हल करते. वासाचे इन्स्टिंक्ट आणि मेमरीज थोडा यूज करून तो त्या हिशोबाने ट्रॅव्हल करते. ओके, आणि त्यांचं डिसिजन कसं होतात, त्या डिसिजन त्या हिशोबाने होत असतात. त्यांच्या मेमरीज, इन्स्टिंक्ट, नाव आणि त्याच्या हिशोबाने ती लोक डिसिजन करत असतात. ह्याला ॲनिमलिस्टिक माइंड बोलतात. ॲनिमल माइंड आहे तो माइंड जो चालतो ना, ॲनिमल माइंड तसा चालतो. कसं चालतंय, मेमरीज, ओके, त्यांचं इन्स्टिंक्ट, त्या लोकांचं परिस्थिती, आणि त्या परिस्थितीमध्ये ती लोकांनी घेतलेलं डिसिजन. आता ओके, आता तो एक मिनिट, आता तो उंदीर आहे ना, उंदीर तिथं तो उंदीर तिथं खाता त्यांनी आहे ना मांजरीचा आवाज ऐकला, म्याव. ती फिश आहे ना तिथं स्विम करता करता तिने आहे ना कुठेतरी पाण्यामध्ये काहीतरी आवाज ऐकला, बुडूक करून पाण्यामध्ये आवाज ऐकला. आता त्या लोकांचा माइंड कसा वर्क करणार आहे, त्या परिस्थितीने त्यांचं इन्स्टिंक्ट काय बोलतंय त्याचा, की आवाज आला म्हणजे काहीतरी डेंजर आहे. म्याव आवाज आला म्हणजे काय, मेमरीच्या हिशोबाने काहीतरी डेंजर आहे. आता डेंजरच्या हिशोबाने ती लोक डिसिजन घेणार आहे. काय उंदीर काय डिसिजन घेईल, मला आता इथून पळून गेला पाहिजे. फिश काय इथं डिसिजन घेणार आहे की मी आता रिलॅक्स मध्ये अशी नाही स्विम करू शकतो, फटाकन ती खाली जाईल, दगडाच्या खाली जाईल. ओके, तसा तो गोरिला पण तसंच डिसिजन घेणार आहे डेंजर आला तर. ओके, तो लायन आणि टायगर आहे ना, ज्याला भूक लागली आणि तो शिकार करते, तो बघते, त्यांनी बघितला आणि त्याला हत्ती दिसला, तर तो विचार कर, हत्ती दिसला नाही, गेल्या टायमाला मी हत्तीला अटॅक केला होता, त्यांनी मला उचलून फेकला होता, तर ह्याला नाही खायचा. तिथं दुसरीकडे हरण बघितला, तो त्या हरणाला मी खाऊ शकतो. तो डिसिजन तसा घेते, त्याच्या इन्स्टिंक्टनी आणि त्याच्या परिस्थितीने तो डिसिजन घेते. तर माइंड तसा चालत असतं. नाव मध्ये कसा त्या लोकांना स्टिम्युलस येतं ना, त्या स्टिम्युलसच्या हिशोबाने ह्या गोष्टी घेऊन त्या अॅनिमलचा हे चालूच असतं. माणूस जर असा चालला ना, तर माणूस आहे ना अॅनिमल माइंडनी चालतो. जर आपण आहे ना अशाने चाललो, इन्स्टिंक्टनी चाललो तर. ओके, आणि ही सगळ्या गोष्टी आहे ना सबकॉन्शियस लेवलवरच चाललेल्या असतात, कारण त्या लोकांची मेमरी जी आहे ना, ही सबकॉन्शियस माइंडचा जो सबकॉन्शियस पार्ट आहे ना त्याच्यामध्ये जात असतं. ओके, माइंडच्या सबकॉन्शियस पार्ट मध्ये जात असतं. त्या लोकांमध्ये आहे ना, आपल्यामध्ये आहे ना एक फॅकल्टी आहे. काय फॅकल्टी आहे, की आपण आहे ना जागरूक असतो, आपण कॉन्शियस असतो. कॉन्शियस म्हणजे आपल्याला काहीतरी त्यांच्यापेक्षा जास्ती समजतं. आपण माइंड मध्ये ट्रॅव्हल करून मागे जाऊ शकतो, फ्युचर मध्ये जाऊ शकतो ना, त्याला कॉन्शियसनेस बोलतात. तो कॉन्शियस म्हणजे आपण दोन्हीकडे आपण ट्रॅव्हल करू शकतो, सगळीकडे हे करू शकतो. त्या कॉन्शियसनेस नसतं ना त्यांच्याकडे, म्हणून ती लोक ॲनिमल ह्याच्यामध्ये चालतात. तर त्याच्यामध्ये ती लोक काय करतात, इन्स्टिंक्टनी सगळं डिसिजन घेत असतात. ओके, हा ॲनिमल माइंड कसा काम करतं ना त्याच्याबद्दल मी बोललो, गोरिला पर्यंत.
आणि माणसांचा पण जे अॅनिमल सारखं राहतात त्यांच्यापर्यंत. कारण सगळी माणसं काय अॅनिमलच्या वर नाही उठत. कितीतरी माणसं अॅनिमल लेवलला पण असतात इन्स्टिंक्टनी चालणारी. ओके, क्वेश्चन्स आतापर्यंत कोणाला? रामराजकर, क्वेश्चन आता काय? नाही समजला. समजला. अच्छा अच्छा. नाही ओके, तरी पण अॅनिमल. हा हा, हाय काय क्वेश्चन? मला शास्त्राच्या बाबतीमध्ये विचारायचं आहे या क्वेश्चन आता बाबतीमध्ये. आपला सब्जेक्ट चेंज करू नका ना. नाही सब्जेक्ट चेंज नाही करायचा आहे मला. शास्त्रामधला एक प्रश्न आहे की ना, जसं का एलिशा नबी, त्याला फ्युचर मध्ये म्हणजे तुमच्या घरात काय चाललं हे कसं समजायचं? तो दुसरा सब्जेक्ट आहे. आपण आता माइंड वर बोलू. ती प्रॉफेसी ही आपल्या माइंड मध्ये एंड मध्ये येणार आहे. म्हणजे ती मला बी डेव्हलप करता येईल काय तुमच्या घरात काय चाललं हे बघता आला? मी माइंड नाही दुसऱ्यांच्या घरी बघायला अलाउड नाही. बघायला अलाउड नाही, पण ती फॅसिलिटीज आहे ना पण माझ्यामध्ये. म्हणजे मी आता ज्या माइंड बद्दल बोलतोय ना, त्या माइंडचा वरचा टोक आहे ना, त्याच्या पुढची ती गोष्ट आहे. तर आता आपण फक्त माइंडच्या अॅनिमल लेवलला आलो. तर स्लोली जाऊ, एकदम असं स्लोली जाऊ, तोपर्यंत आपण तिथं पोहोचू, तेव्हा मी आन्सर देईन तुम्हाला त्या क्वेश्चनचा. ओके, दॅट इज पॉसिबिलिटी आहे म्हणजे. हा, पॉसिबिलिटी आहे. मग काय शास्त्रामध्ये लिहिलंय? पॉसिबल आहे म्हणून लिहिलंय ना शास्त्रामध्ये, कोणीतरी केला म्हणून ते पॉसिबल आहे. ते पॉसिबल असलेल्या गोष्टी करू शकतो म्हणून ते लिहिलेले आहेत. असं ते फॅन्टसी नाही लिहिलेली आहे ती. ओके, तर आपण आपल्या सब्जेक्ट वर येऊ परत. ओके, तर हा थँक्यू. अॅनिमल लेवलला चाललेला अॅनिमल लोकांचा माइंड कसा चालतं ते बोलतो. आता अॅनिमलच्या वरच्या जी लेवल आहे ना, आता अॅनिमलच्या खालची जी लेवल आहे ना, ती व्हेजिटेटिव्ह लेवल आहे. व्हेजिटेटिव्ह लेवल मध्ये काय, व्हेजिटेटिव्ह लेवल मध्ये जी मेमरीज असतं ना, ती मेमरीज त्या लोकांची त्याच्यामध्ये फिक्स असतं. त्यांच्या सेल DNA याच्यामध्ये फिक्स्ड आहे. ओके, त्यांचा इन्स्टिंक्ट काय आहे? त्यांचा त्यांना इन्स्टिंक्ट असतं की सनलाईट बघितलं तिथं वाढाचा आणि जमिनीमध्ये जाऊन पाणी घ्यायचा. ह्या त्यांचा इन्स्टिंक्ट आहे. त्यांच्याकडे दुसरं इन्स्टिंक्ट नाही की हे आला म्हणून घाबरायचा, पळून जायचं. त्यांच्याकडे ते फॅसिलिटीज नाही. आणि नाव काय आहे की ऊन आला तर त्या साईडला जा, ऊन नाही आला तर ह्या साईडला जा. त्या लोकांना म्हणजे झाड त्या हिशोबानेच वाढत असतं. त्याला जिथं लावलेलं आहे त्या हिशोबाने वाढत असतं. व्हेजिटेशनचा माइंड आहे ना, तो व्हेजिटेटिव्ह माइंड आहे. व्हेजिटेटिव्ह माइंड बोलतात म्हणजे काय? व्हेजिटेटिव्ह माइंड म्हणजे तो दुसरा काय डिसिजन नाही घेत. पडलेल्या जागेमध्ये माणसं पण कधी कधी व्हेजिटेटिव्ह होतात. व्हेजिटेटिव्ह म्हणजे आळशी, आळस करतात, हे करतात, मिळाला खायला तर खाईन, हे करीन ते करीन. तो व्हेजिटेटिव्ह लेवलला माइंड जातो त्यांचा. ओके, तर व्हेजिटेटिव्ह गोष्टींना माइंड नाही. इंग्लिश डिक्शनरी आणि इंग्लिश ह्याच्याप्रमाणे ना, माइंड हा अॅनिमल लेवल पासून चालू होतो. कारण जिथं मुवमेंट आहे ना, तिथं माइंड दिसतं तुम्हाला आणि माइंड चालू होतं. ओके, जरी व्हेजिटेबलला आणि ह्या लोकांना काय दुखत असेल, खुपत असेल, सगळं असेल, पण ती लोक त्याच्यावर डिसिजन घेऊन त्याच्यासाठी काय रिॲक्ट नाही करू शकत. तर त्याच्यासाठी त्या लोकांना माइंड नाही असं बोलतात. अॅनिमल रिॲक्ट करू शकतात म्हणून त्या लोकांना माइंड आहे, पण तो त्यांचा माइंड इन्स्टिंक्टिव्ह लेवलला जातं. आता माणसांचा काय आहे? माणूस आहे ना, ह्याच्यामध्ये काय करतं? माणूस ह्याच्यामध्ये जो आय आहे ना माइंडचा, MINDचा, मेमरीज है ना, तर माणूस ह्याच्यामध्ये आहे ना, त्याचा माइंड वेगवेगळ्या आय जो आहे ना त्याच्यामध्ये ना इन्स्टिंक्ट फक्त नाही यूज करत तर त्याच्या इन्स्टिंक्ट सांगती वेगवेगळ्या गोष्टी अजून यूज करत असतो तो. प्लस त्याच्याकडे अशी पॉवर आहे ना की तो त्याच्या इन्स्टिंक्टला ओव्हर रूल करू शकतो आणि दुसऱ्या काय काय जे गोष्टी यूज करतो ना ते ओव्हर रूल करून त्याला वर जाऊ शकतो. त्याला आहे ना आपण ह्युमन डेव्हलपमेंट बोलतो. म्हणजे माणूस स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट करतो ना, ती स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट आहे. जो इन्स्टिंक्टनी चालतं, भूक लागली म्हणून खाल्ला आहे ना, मला भीती दिसली म्हणून तिकडं गडबड चालली आहे म्हणून मजा बघायला गेला, मारामारी झाली आहे मला मार लागेल म्हणून तिथून पळून गेला, भाग आला म्हणून पळून गेला. तर त्या सगळ्या गोष्टी इन्स्टिंक्टनी चालतं ना, तो इन्स्टिंक्टनी चालतं म्हणजे तो अॅनिमल माइंडनी चालत असतो. तो माणूस अॅनिमल लेवलच्या माइंडनी चालत असतो. तो माणूस बोलवून घ्यायच्या लायकीचा नाही खरं म्हणजे. कारण त्याला म्हणजे तुम्हाला एकदम महागातला आणि एकदम अप टू डेट फर्स्ट आता नवीन आलेला जर तुम्हाला फोन दिला, मोबाईल फोन, स्मार्टफोन आताचा एकदम हे आला, आणि त्याच्यामध्ये तुम्ही नुसता कॅल्क्युलेशन करायसाठी ते वापरताय, त्याच्यामधला कॅल्क्युलेटर वापरताय, तुम्ही तो फोन करायला नाही वापरत आहे किंवा त्याच्यामध्ये काय नॉलेज घ्यायला नाही वापरत आहे, कायच नाही वापरत आहे, कॅल्क्युलेटर म्हणून वापरता. तर अशा माणसाला तुम्ही काय बोलाल की एवढी महाग गोष्ट घ्यायची गरज नव्हती ना,
एवढा सगळा असलेली गोष्ट घ्यायची गरज नव्हती. 150 रुपयाचा कॅल्क्युलेटर घ्यायचा त्याच्याऐवजी. किंवा माणूस फोन मध्ये नुसता टाइम बघायलाच फोन युज करतोय. ओके. तर तसा माणसाच्या बॉडीमध्ये, माणसाच्या ह्याच्यामध्ये आल्यावर जर माणूस नुसतं ॲनिमलच्याच क्वालिटीज यूज करत असेल ना, तर त्या माणसाला माणूस बोलायची लायकी नाही. त्याला माणूस नाही बोलू शकत. तो ॲनिमलच राहतं. ओके. ह्युमन ॲनिमल. एक मिनिट हा. सॉरी. तर आता माणसामध्ये पहिली जी क्वालिटी आपण सांगितली ना, त्याच्याकडे पहिली क्वालिटी काय, की तो पास्ट मध्ये पण जाऊ शकतो, त्याच्या विचारामधून त्याच्या पास्ट मध्ये पण जाऊ शकतो आणि तो फ्युचर मध्ये पण जाऊ शकतो. ओके. तर पहिली गोष्ट काय आहे, तर पहिली गोष्ट माणूस जेव्हा डिसिजन घेतो ना, त्या डिसिजन घेताना ना तो पास्ट आणि फ्युचर मधला जो ट्रॅव्हल आहे ना त्याचा, म्हणजे मेमरी मध्ये जायचा, MI. ओके. तर इन्फॉर्मेशन मध्ये जायचा, तो इन्स्टिंक्च्युअल नाही घेत, तो पास्ट आणि फ्युचर मध्ये दोन्हीकडे जाऊन त्या हिशोबाने डिसिजन घेत असतो. फॉर एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. ओके. आता एका माणसाने विचार केलेला आहे, की एका मुलाने विचार केलेला आहे, की त्याला शाळेमध्ये त्याला फर्स्ट यायचं आहे. स्कूलमध्ये त्याला फर्स्ट यायचं असा त्यांनी विचार केलेला आहे. तरी विचार केलेला आणि त्यांनी विचार केलाय म्हणजे काय, तो फ्युचर बद्दल विचार केला ना, की मी फ्युचर मध्ये फर्स्ट येणार आहे असा त्यांनी विचार केलाय. आता त्याचा माइंड काम करताना ना कसा काम करतं, की त्याचा डिसिजन घेताना ना तो डिसिजन त्या हिशोबाने घेत असतं. त्याच्या मेमरीज मध्ये आहे ना तो इन्फॉर्मेशन, त्याच्या मेमरीमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये अजून इन्फॉर्मेशन टाकत असतं, कारण त्याला फ्युचर मध्ये फर्स्ट यायचा करून. म्हणून तो अभ्यास तो काय करतो, मेमरीमध्ये इन्फॉर्मेशन टाकतो, पास्ट मध्ये इन्फॉर्मेशन टाकते, इमॅजिनेशन मध्ये त्याला काय यायचं, फर्स्ट यायचं. आणि त्याचा जो डिसिजन आहे ना, नाव मधला जो डिसिजन आहे ना, त्या नाव मधलं डिसिजन त्या हिशोबानेच चाललेलं असतात. तो इन्फॉर्मेशन पण टाकते आणि इमॅजिनेशन मध्ये त्याला समजते, अरे मला हे नाही समजलं, आता मला हे नाही समजलं, मला हा पुस्तक वाचायचं आहे, मला हा अभ्यास करायचा आहे, आणि इन्फॉर्मेशन टाकते. आणि तो नाव मध्ये डिसिजन घेऊन त्या डिसिजननी चालत असतो. त्या डिसिजननी चालून काय होतं, की तो त्याच्या गोल पर्यंत पोहोचू शकतो. ओके. आता हा मी तुम्हाला एकदम साधा डिसिजन दिला, त्यांनी तो माइंड कसं चाललंय ते. आता फॉर एक्झाम्पल तो मुलगा रोज आहे ना स्कूल बसनी स्कूलला जाताना त्याला अर्धा तास लागते. घरून स्कूल बसनी अर्धा तास जाते स्कूलमध्ये जाताना. आता स्कूलमध्ये जाताना सगळी मुलं स्कूल बसमध्ये बसून स्कूलमध्ये चाललीत. सगळं खिडकीतून बघतात, कोण खेळतात, कोण ओरडतात, कोण काय करतात, कोण गप्पा मारतात. पण जर त्यांनी त्या मोमेंटला जर त्याचा जो त्यांनी विचार केलेला आहे फर्स्ट यायचा, स्कूलमध्ये फर्स्ट यायचा, तर तो त्या विचाराने तो काय होते, तो मुलगा असा डिसिजन घेऊ शकतो ना, की मी स्कूलमध्ये जातोय, रोज माझा अर्धा तास फुकट जाते, तर अर्धा तास फुकट जाते, त्याच्याऐवजी मी हे सगळा गप्पा मारायचं हे करायचं, याच्याऐवजी मी काय करीन, इथं काहीतरी अभ्यास करीन, मी 2 आन्सर बाहेर करीन, किंवा मी काहीतरी सम सॉल्व्ह करीन, किंवा माझा कुठला मित्र आहे त्याच्या संगती मी तो डिस्कशन करीन. ओके. आता परिस्थितीमध्ये पण आहे ना तो त्या हिशोबाने आहे ना त्याच्या परिस्थितीमध्ये ना तो तसं डिसिजन घेऊ शकतो. तो इन्स्टिंक्टनी नाही चाललाय. इन्स्टिंक्ट त्याला काय सांगते, की अर्धा तास आहे, सगळं दोस्त भेटलं, सगळं मिळून मजा कर, ओरड, चाल. इन्स्टिंक्ट असाच बोलते त्याला. पण तो इन्स्टिंक्टचा नाही ऐकत आहे. इन्स्टिंक्टचा नाही ऐकून तो काय बोलते, त्याचा डिसिजन वेगळा घेते. ओके. आणि त्याला इन्स्टिंक्ट पण ऐकायचं आहे आणि त्याचा डिसिजन पण घ्यायचा. मग तो डिसिजन घेतो की नाही, आपण आपल्या फ्रेंड संगती काहीतरी आहे ना, आपण स्कूलच्या ह्याच्यामधला गेम खेळू, आपण टेबलचा गेम खेळू, किंवा आपल्याला काय शिकवलं ते मी अमुक फॉर्म्युला मला येते, तुला कुठला फॉर्म्युला येते, कसा गेम खेळते. म्हणजे तो मिक्स पण करू शकतो इन्स्टिंक्ट आणि त्याचं इम्प्रेशन्स आहेत आणि त्याचं हे करू शकतो. तर त्या मुलाचा माइंड आहे ना, तो फ्युचर मध्ये काय हे करायचं ठरवलंय ना, त्याच्या हिशोबाने ना त्याचा माइंड आहे ना तो कसा करू शकतो, कंट्रोल करू शकतो आता माइंड. ओके. तर माणूस बनायची ही पहिली स्टेप आहे. माणूस बनायची पहिली स्टेप काय आहे, माणूस बनायची पहिली स्टेप ही आहे, की तुम्ही आहे ना तुमचा माइंड आहे ना कंट्रोल करायला शिका. कंट्रोल करायला शिका म्हणजे काय, की तुम्हाला डिसिजन कसं घ्यायचं आहेत ना ते तुम्ही ठरवा. त्याच्यासाठी तुम्हाला कुठली गोष्ट पाहिजे, पहिली गोष्ट तुम्हाला तुमचा इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी यूज करायला पाहिजे. म्हणून कधी पण आहे ना काहीतरी गोल पाहिजे. फायनान्शियल जे देतात ना, मोठं फायनान्शियल आणि ऍडवायझर्स असतात, किंवा मोठं कोचेस असतात,
मॅनेजर लोकांना कोच करतात, ही लोक सगळेजण काय सांगतात, गोल ठरवा, काहीतरी गोल ठरवा, तुमच्या कंपनीचा काय गोल आहे, तुझा फायनान्सचा काय गोल आहे, म्हातारपणी तू काय, सगळं गोल का करतात, कारण जर तू गोल धरलास ना, गोल पकडला तर काय होतं, तुमची इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी आहे ना काम करायला लागतं, तुमची इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी त्या गोलच्या हिशोबाने काम करायला लागतं, कारण तुम्हाला माहिती आहे मला तिथं जायचं आहे, आणि मग तुम्हाला तिथं जायचं हे समजलं ना, तर तुम्ही काय करता, तुम्ही एन्व्हायरमेंटच्या हिशोबाने आणि एन्व्हायरमेंट मध्ये काय चाललंय त्या हिशोबाने तुमचा माइंड ना डिसिजन घेत, मग तुमचा माइंड डिसिजन घेताना त्या हिशोबाने डिसिजन घ्यायला लागतं. ओके, हा काय झाला ह्युमॅनिटीचा सेकंड स्टेप झाला. फर्स्ट स्टेप तर त्या मुलांचा सांगितलं, सेकंड स्टेप काय झाला, माणसांचा सेकंड स्टेप झाला. का, कारण माणसांना स्टेबल व्हायचं लाईफ मध्ये, काहीतरी करायचं, हे करायचं ते करायचं, ह्या हिशोबाने माणसांचा माइंड चाललेलं असतं. ओके, तुम्ही माइंड नाही आहे, तुम्ही माइंड कंट्रोल करू शकता. माइंड तुम्ही जेव्हा माइंड होता ना, मी माझ्या मनात येईल ते करीन, माझ्या मनासारखा वागेन, तर तुम्ही कुठला होता, तुम्ही अॅनिमल लेवलचा होता. कारण अॅनिमल लोकांचा माइंड अॅनिमल लोकांच्या कंट्रोलमध्ये नसतं. अॅनिमल लोकांचा माइंड त्याच्या मेमरीज, इन्स्टिंक्ट आणि त्यांची परिस्थिती ह्या हिशोबाने त्यांना डिसिजन घ्यायला लावतं. त्याच्या वरची जी लेवल आहे, ती वरची लेवल काय आहे की तुम्ही त्यांची इन्स्टिंक्ट आहे ना, त्या इन्स्टिंक्ट वर तुम्हाला कंट्रोल करायसाठी तुम्हाला फ्युचर मध्ये ट्रॅव्हल करायला येतं तुम्हाला, आणि फ्युचर मध्ये ट्रॅव्हल करायला जेव्हा येतं ना, तेव्हा तुम्ही ते काय करता, फ्युचर मध्ये ट्रॅव्हल करून त्या गोष्टीच्या हिशोबाने तुम्ही तुमचा माइंड तिथं डायव्हर्ट करू शकता. म्हणजे माइंड आहे ना, ही कंट्रोल करायची गोष्ट आहे. ओके, ऍबस्ट्रॅक्ट गोष्ट आहे माइंड. माइंड कुठे आपण तर बघितलंच नाही, माइंड डोक्यात आर्ट मध्ये कुठे ते बघितलंच नाही. आपल्याला समजते माइंड कसं चालतंय, ती डिसिजन घ्यायची जी पॉवर आहे ना, ती डिसिजन घ्यायची पॉवर आपण कंट्रोल करू शकतो. आणि ती कंट्रोल करायसाठी पहिली गोष्ट काय आहे की तुम्हाला इन्फॉर्मेशन जी आहे ना तुमच्यामध्ये गेलेली, ती इन्फॉर्मेशन पण तुम्हाला ऍसेस करता आली पाहिजे, तिथं मागं जाऊन बघितली पाहिजे. जर तुम्हाला समजते की दर टायमाला मी कोणासंगती दोस्ती केली आणि माझं भांडण होते, दर टायमाला दोस्ती केली माझं भांडण होते, दर टायमाला दोस्ती केली भांडण होते, 3 टाइम झाला, 4 टाइम झाला, तर तुम्हाला आहे ना तुमच्या इन्फॉर्मेशन मध्ये, मेमरीज मध्ये जाऊन बघायचं आहे की कुठं चुकतंय, कुठं काय डिसिजन रॉंग आहे, त्याच्यामुळे माझा माइंड असं डिसिजन घेते करून. कारण तिकडं काहीतरी रॉंग फीड झालाय ना, त्याच्याने तो डिसिजन पुढं डायरेक्शन मध्ये येते तिथं. आणि मग तो चेंज करायचा वेगळा एक सायन्स आहे, तो सायकोथेरपी आणि काउन्सिलिंग आणि ही लोक ती टेक्निक यूज करतात, ती कब्बालामधून आलेली टेक्निक आहे. तुमच्या माइंड मध्ये घुसून तुमच्या मेमरी मध्ये मेमरी रिपेअर करायचा कब्बालामधली ती टेक्निक आहे ती. ओके, आपण ज्याला बोलतो ना व्हाईट मॅजिक, ब्लॅक मॅजिक, व्हाईट मॅजिक आहे तो, पण ती टेक्निक आहे. त्या टेक्निकनी मागं जाऊन मेमरीज चेंज करून आपण आहे ना, आपला जर गोल नाही मिळत असेल ना, तर त्या गोल कडे जायसाठी आपण चेंज करू शकतो. हा नॉर्मल लेवल झाला माइंड चालवाचा. ओके, म्हणजे हार्ट मध्ये जाऊन त्याच्या टेक्निकल भाषेत, म्हणजे कबालिस्टिकल भाषेत बोला तर तुमच्या हार्टच्या वेगवेगळ्या लेवल, 7 हेव्हन्स आहेत हार्ट मध्ये. डिसेंड करता ना तुम्ही हेखालोत मध्ये डिसेंड करता, 7 लेवल आहेत, वेगवेगळे लेवल आहेत, प्रत्येक इथं वेगवेगळा देवदूत आहे, त्या देवदूतचे ती कसा कॉन्टॅक्ट करायचा, काय करायचं, हे पर्सनली पण आपण करू शकतो, पण ते हायर लेवलचा झाला. पण जो चेंज करताना समोरच्या माणसांना, ती लोक आताच्या जमान्यामध्ये ते वेगवेगळे काउन्सिलिंग, हिप्नोथेरपी याच्याने करता येते ते. ओके, कारण आता आपण कल्चर, आता टाइम आलेला आहे मशियाकडे याचा, म्हणून सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. ओके, आता ह्याच्यामध्ये आहे ना अजून एक गोष्ट असतं, इमॅजिनेशन आहे ना, जसा इमॅजिनेशन आहे ना, तसा इमॅजिनेशन मध्ये आहे ना, आपण इमॅजिनेशन बरोबर नाही वापरला ना, तर त्याच्यामध्ये ना इल्युजन होऊ शकतं. इल्युजन माहिती काय, इल्युजन म्हणजे जी नाही असलेली गोष्ट असतं, त्या गोष्टीच्या बद्दल आपण विचार करून ती गोष्ट होणार आहे, त्या गोष्टीकडे चालतो. म्हणजे मला देवदूत व्हायचंय, हा माझं इमॅजिनेशन आहे, आणि मी इमॅजिन केला मी देवदूत आहे, मला 6 पंख आहेत, मी उडतोय, हे करतोय ते करतोय, आणि मी त्याप्रमाणे चालतोय कुठं पण, म्हणजे माझा माइंड त्याप्रमाणे चालतोय. तो इल्युजननी चाललं तर काय होतं, इल्युजननी चाललं ना तर तो डिस्ट्रॉय होतो माणूस. का डिस्ट्रॉय होतं, कारण ती गोष्ट होणार नाही, ती इम्पॉसिबल गोष्ट आहे. इम्पॉसिबल गोष्ट तुम्ही नाही करू शकत, इम्पॉसिबल गोष्टी आहे ना तुम्ही नाही करू शकत. इम्पॉसिबल गोष्टी जेव्हा तुम्ही करता ना, इमॅजिनेशन मध्ये तुम्ही इम्पॉसिबल गोष्टी बसवायला बघता ना, तर त्याला काय बोलतात, इल्युजन केलं तुम्ही, आणि तुम्ही त्याच्याने चालला तर तुम्हाला डिस्ट्रॉय करतात. तसाच इम्पॉसिबल गोष्टी तुम्ही तुमच्या मेमरीज मध्ये पण भरलेल्या असतील ना, मेमरीज मध्ये म्हणजे तुमच्या पास्ट मध्ये, तरी तुम्ही स्वतःला डिस्ट्रॉय करू शकता. का, एक्झाम्पल, की लहानपणी आहे ना घाबरवतात, बुड्डा येईल, तिकडे जाऊ नको बुड्डा येईल, तिकडे जाऊ नको बुड्डा येईल, ते इल्युजन मध्ये भरलेलं जातं.
आणि मग स्लोली काय होतंय ना, स्लोली तो माणूस मोठा पण झाला ना, तर त्याच्यामध्ये आहे ना, तो त्याच्या माइंड मध्ये ती भरलेली गोष्ट आहे ना, ती गोष्ट आहे ना, सबकॉन्शियसली त्याला इफेक्ट करत असतं. तो माणूस आहे ना, एकटा कुठं पण जायला घाबरतं, एकट्या गोष्टी करायला घाबरतं, कारण त्याच्या लहानपणी त्याच्या माइंड मध्ये भरला होता, बुड्ढा आहे तिथं, जाऊ नको करून. ओके, तर इल्युजन पास्ट मध्ये पण असतं, फ्युचर मध्ये पण असतं, पण ते फ्युचर मध्ये पास्ट मध्ये असलं ना, तर ते चेंज केलं पाहिजे. तुम्हाला त्याच्याबद्दल स्टडी करून, आपल्याला स्टडी करून हे करून आपल्याला समजलं पाहिजे की इल्युजन काय आहेत आणि इल्युजन आहेत. कब्बाला शिकवायचं एकच कारण आहे तुम्हाला, का कारण आपल्या कितीतरी गोष्टी आहे ना, आपण इल्युजन मध्ये भरलेल्या आहेत, माइंड मध्ये मागं, आणि पुढं पण इल्युजन मध्ये भरलेल्या आहेत आपण. त्या इल्युजन मध्ये भरलेल्या गोष्टी आहेत ना, ते आपण जर काढला ना, तर आपण खरोखर आहे ना, आपल्याला डिस्ट्रॉय नाही करू, आपण खरोखर आपल्या पाथवर बरोबर जाऊ. कारण जी गोष्ट नाही होणार आहे ना, ती गोष्ट इल्युजन मध्ये आपण नाही चालू शकत. ती गोष्ट घेऊन इल्युजन मध्ये आपण नाही चालू शकत. कितीतरी रिलीजन आहे ना, इल्युजनवर चालू केलेले आहेत माणसाने. इल्युजन आहे कितीतरी रिलीजन मध्ये, अमुक आहे तमुक आहे, हे आहे ते आहे, आणि इल्युजन मध्ये चालते. इल्युजन मध्ये नाही चालू शकत तुम्ही. जी गोष्ट, जसा सायन्स बोलते ना फॅक्ट, तसा कब्बाला पण बोलते की तुम्ही ती गोष्ट आहे ना, सेन्सनी नाही, पण तुम्ही बाकीच्या गोष्टींनी जर ती गोष्ट एक्सपिरियन्स केली ना, तर ती गोष्ट हाय करून सांगा. ती गोष्ट नसेल ना, तुम्ही इल्युजन मध्ये माइंड मध्ये आणून तुम्ही सांगू नका की देवदूत असतं, त्याला तोंड असतं, दाढी असतं, की मिशी असतं, उलट सफेद कलरचं असतं, ट्रान्सपेरंट असतं. तसा नसतं देवदूत. तर तुम्ही तसाच गोष्टी डोक्यात घेऊन बसला ना, तर तुम्ही इल्युजन मध्ये जगाल. तर इल्युजन मध्ये जगल्यावर काय होतं, तुमचा जो MIND चा आय आहे ना, तो आय कुठेतरी बरोबर नाही. आणि तो इल्युजन जर मागं गेला, तर तुमच्या मेमरीमध्ये इल्युजन आहे, तर मेमरीमध्ये प्रॉब्लेम आहे. तुमच्या पुढच्या फ्युचर मध्ये गेलेला असेल तर फ्युचर मध्ये प्रॉब्लेम आहे. तर तो नसल्यासाठी माइंड हे करायसाठी त्या गोष्टी क्लिअर करायला पाहिजे, त्या गोष्टी क्लिअर ठेवायच्या असतात. ओके, म्हणून ट्रेडिशन्स, आणि ते ट्रेडिशन्स कुठून आलं, ते ट्रेडिशन्स काय सांगतात आपल्याला, त्याच्याबद्दल आपण एवढा डीप स्टडी, त्याच्यासाठी तलमूद मध्ये याच्यामध्ये एवढा डीप स्टडी आहे सगळ्या गोष्टींचा, सगळ्या क्वेश्चनचा, ह्याचा त्याचा, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी केलेल्या. आपल्या फक्त आहे ना, अख्ख्या जगामध्ये, वर्ल्ड मध्ये एकच रिलीजन आहे, तो रिलीजन सांगतं की आहे ना, तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. जसं मी तुम्हाला विचारतो ना एनी क्वेश्चन, तसा देवानी पण सांगितलंय एनी क्वेश्चन्स. असा 10 आज्ञा दिल्यावर पण देवानी काय एनी क्वेश्चन्स, कोणाला क्वेश्चनच विचारलं देवानी. देव मग माणसं बोलली, हा एक क्वेश्चन आम्हाला, की तू डायरेक्ट आमच्या बरोबर बोलू नको, मोशे बरोबर बोल. कारण क्वेश्चन विचारला ना, तरच तुम्ही इल्युजन्स क्लिअर करू शकता. आपल्या मनामध्ये जे इल्युजन्स होतात ना, इल्युजन क्लिअर करायसाठी तो एकच टूल आहे, क्वेश्चन्स. क्वेश्चन्स विचारल्या काय होतं, की आपल्या रॉंग काय आपण इन्फॉर्मेशन फीड केली असतं, ती रॉंग इन्फॉर्मेशन आपण बुजू शकतो. फीड केलेली रॉंग इन्फॉर्मेशन आपण काढू शकतो. त्याला सेकंड स्टेप बोलतात, इल्युशन. ओके, आय मध्ये आहे ना, जसा जसा तुम्ही इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट केला ना, तसा तसा तुमची आहे ना, माइंड वरचा कंट्रोल आणि माइंडचा वर्किंग आहे ना, वाढत जातं. आता इंटेलिजन्स म्हणजे काय, तुमचं ब्रेन इंटेलिजन्स म्हणजे काय, इंटेलिजन्स म्हणजे तुमच्या मेमरीजच आहेत ते. ओके, इंटेलिजन्स म्हणजे काय, तुम्ही मेमरीमध्ये अशा गोष्टी भरताय, अशा गोष्टी टाकताय की ज्याच्याने तुमचा माइंड आहे ना, शार्प होऊन माइंड तुम्ही जास्ती फास्ट यूज करू शकता. ओके, आता त्याच्यामध्ये आहे ना, सगळा नॉलेज आला. तुम्हाला आहे ना, जर कोण सांगत असेल की हा नॉलेज अलाउड नाही, हा नको शिकू, ते नको शिकू, तोराप्रमाणे हे नाही शिकायचं, ते नाही शिकायचं. तोराने सांगितलं तुम्हाला काय नाही करायचा, जादूटोना कुठला नाही करायचा, विच कुठली नाही पाहिजे, कुठली गोष्टी नाही करायचं, तोराने तुम्हाला सांगितलं. तोराने तुम्हाला नाही सांगितलं सायन्स नको शिकू. ऍस्ट्रॉलॉजी नावाची जी गोष्ट ना, ऍस्ट्रॉलॉजी आणि ऍस्ट्रॉनॉमी नावाची जी गोष्ट आहे ना, ती 150 वर्षापूर्वी आहे ना, 150 वर्षापूर्वी ते 2000 वर्षापूर्वी, 3000 वर्षापूर्वीपर्यंत, म्हणजे ताश्कंद मध्ये जी युनिव्हर्सिटी बनवली होती ना अशोकानी, त्या युनिव्हर्सिटीमध्ये कोर्स शिकवायचं अकॅडमिक कोर्सेस होता ऍस्ट्रॉलॉजी आणि ऍस्ट्रॉनॉमीचा. आज ऍस्ट्रॉलॉजी आणि ऍस्ट्रॉनॉमी तुम्ही शिकतच नाही, आपण शिकतच नाही. का, कारण ते दुसऱ्या रिलीजनचा आहे. अरे पण एका जमान्यामध्ये 2000 ते 2500 वर्ष तो कोर्स होता. जसा आता मेडिकल MBBS कोर्स असतो ना, तसा ऍस्ट्रॉलॉजीचा कोर्स असायचा. तो एक प्रकारचा सायन्स होता. सायकोलॉजी हे शिकवण्यात यायचे माणसांना.
परत तो रिवाईव्ह होऊन आता 100-150 वर्ष झाली सायकोलॉजी कॉलेज विलेजला शिकवायला लागलं. त्याच्यामध्ये त्यांनी कळलं की तुम्ही सायक म्हणजे तुम्ही सोल बिल घेऊ नका, बाकी जे जे तुम्ही प्रूव्ह करू शकता त्याच गोष्टी घ्या. कितीतरी गोष्टी आहेत ना 100-150 वर्षापूर्वी ना ते म्हणजे रोजमर्राच्या गोष्टी होत्या. जसं तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी शिकता ना, मॅथमॅटिक्स शिकता, तशा रोजमर्राच्या गोष्टी होत्या कितीतरी. ते कितीतरी चेंज झाल्या, कितीतरी नाही चेंज झाल्या, कितीतरी हे केला. आता कराटे शिकायला गेला मुलगा किंवा डिफेन्स शिकायला गेला, हे केला, तर दाती लोक बोलतात की जाऊ नको शिकायला, ते दुसऱ्या रिलीजनचं आहे. दुसऱ्या रिलीजनचं नाही आहे. फर्स्ट वर्ल्ड वॉरच्या पहिले ना सगळ्या माणसांना स्वतःचा डिफेन्स शिकायला लागायचा. मग तू कराटे शिक, नाही तर दुसरं अजून काहीतरी शिक. तू स्वतःला डिफेंड नाही करू शकला तर उद्या तुझ्या गावावर हल्ला झाला ना तर तू मरणार आहेस. डिफेन्सचा काहीतरी प्रकार शिकायचा आहे ना, तर ते चायनीज लोकांचा डिफेन्सचा प्रकार तो होता, जॅपनीज लोकांचा तो होता. सगळ्यांचा वेगवेगळा होता. त्या डिफेन्स प्रकारामध्ये तुला कुठला शिकायचा तू शिक. तो त्या रिलीजनचा काय संबंध, इल्युजन घेऊन जर तुम्ही हे केलं ना तर त्याच्यामध्ये तुम्ही पुढेच जाऊ नये. तर इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंटमध्ये ना हे येतं की तुम्हाला समजलं पाहिजे की काय इल्युजरी आहे. इल्युजरी इंटेलिजन्स नाही घ्यायचं, इल्युजरी गोष्टी नाही तुमच्या इंटेलिजन्स मध्ये टाकायच्या. ज्या गोष्टी ओके आहेत, ज्या गोष्टी माहिती आहेत, ज्या गोष्टीचा हे आहे ना, त्या गोष्टी तुम्ही टाकल्या तर तुमचा त्याच्याने माइंड शार्प होत जातं. आणि माइंड शार्प झालं तर काय होतं, आपण डिसिजन चांगलं घेऊ शकतो या जगामध्ये. ओके, नाव मध्ये डिसिजन चांगलं घेतलं तर आपण काय करू शकतो, आपल्या गोल करत जाऊ शकतो. आपण जिथे चाललोय तिथे जाऊ शकतो. आपण हेल्प करू शकतो माणसांना. क्वेश्चन्स? व्हेरी गुड जुडा. कोणाला काही क्वेश्चन आहेत प्लीज अनम्यूट युअर सेल्फ, विचारू शकता. असं काहीतरी पॉइंट्स काढलं तुम्ही, कुठं कुठे शोधतोय, काय राहिला काय बघतोय मी. एक असं काहीतरी बनवलेलं आहे पण ते मला वाटते पुढच्या टायमाला घेईन मी. ते कबॅलिस्टिकली मी समजवायचा प्रयत्न करीन पण मला वाटते पुढच्या टायमाला होईल तो. पण आपण आता इंटेलेक्च्युअल मध्ये आहे ना, इंटेलेक्च्युअल मध्ये तुम्हाला ना वेगवेगळ्या इंटेलेक्च्युअल लेवल्स आहेत. एथिकल इंटेलेक्च्युअल लेवल आहे, मॉरल इंटेलेक्च्युअल लेवल आहे, स्पिरिच्युअल इंटेलेक्च्युअल लेवल आहे, हायर इंटेलेक्च्युअल लेवल आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट केली ना तर ते सगळं इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट काय करत, तुम्हाला तुमच्या माइंड वापरायला जास्तीत जास्त वापरायला तुम्हाला हे करतं. आणि तो जसं आपण बोललो ना, पहिल्या लेवलचा जो होता तो माइंड, तो ॲनिमल माइंड होता. दुसऱ्या लेवलचा आपण बोललो मुलं वापरतात, हे वापरतात, माणसं वापरतात, नॉर्मल माणसं वापरतात, तो काय तो जरा हायर लेवलचा माणूस म्हणजे ह्युमन माइंड आहे. ओके, तसा जेव्हा आपण इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट करून, इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट मध्ये नुसता सायन्स आणि हे सगळं शिकून इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट नाही, एथिकल, मॉरल, ओके, स्पिरिच्युअल, हे पण जर इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट केले ना, मग तो आपण आहे ना, तो माइंड जो आहे ना आपला, तो माइंड आपण डिवाइन माइंड करतो. त्याला डिवाइन माइंड बोलतात. डिवाइन माइंड म्हणजे काय होतं की आता त्या माइंड मध्ये आहे ना जास्ती कंट्रोल आलाय आपला आणि त्या माइंड मध्ये आता डिवाइन गोष्टी त्या माइंड आपण करू शकतो. ओके, डिवाइन माइंड बोलतात. इंग्लिश मध्ये पण त्याला बोलतात डिवाइन माइंड बोलतात. ग्रेट माइंड, ग्रेट झाला त्याचा माइंड, आता मोठा झाला. मोठा झाला म्हणजे काय झाला, मोठा झाला म्हणजे मोठा नाही झालाय, मोठा झाला म्हणजे आता त्याचं जास्ती कंट्रोल आलं त्याच्या माइंडवर. आणि कंट्रोल आलं का, कारण त्यांनी भरलाय त्याच्या फिक्स डिपॉझिट मध्ये पण पैसे आहेत आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये पण त्यांनी ठरवलेलं आहे की कशासाठी तो यूज करणार आहे ते, आणि त्या हिशोबाने तो सगळा खर्च करते आताचा. जर मी रिटायर्ड होताना मला करोडपती होऊन रिटायर्ड व्हायचं आहे ना, तर मला माझ्या फिक्स डिपॉझिट मध्ये आतापासून सेव्हिंग करायला लागतील ना, फिक्स डिपॉझिट मध्ये आणि माझ्या पीएफ मध्ये ह्याच्यामध्ये पैसा टाकायला लागतील ना. तर त्या टाकलंच नाही तर उद्या मी रिटायर्ड होईन तर मला कायच नाही, करोडपती नाही होणार आहे. तर तसा माइंडचा पण आहे. तुम्ही तुमच्या मेमरीज मध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जेवढं टाकताय ना त्या हिशोबाने तुमचा माइंड डेव्हलप होतोय. आणि तुम्ही स्लोली काय होतंय, ती इन्फॉर्मेशन तुम्हाला ना पुढच्या कॉम्प्लेक्स इन्फॉर्मेशन आहे ना, ते इन्फॉर्मेशन अजून माइंड मध्ये टाकायला तुम्हाला हेल्प करते. कशासाठी, कारण तुमच्याकडे जो तुम्ही आहे ना तो तुम्ही माइंड नाही आहे. तो माइंड जो चालवणारा डिसिजन मेकर आहे ना तो तुम्ही आहे. तो डिसिजन मेकर कडे किती पॉवर येते ना ती ह्याच्यामधून येते. MIND कसा केवढा तो क्लिअर हे करते त्याच्यावरून येते तो. ओके, आणि तो डिसिजन मेकर जेव्हा तो डिसिजन मेकरला समजते ना की मी डिसिजन मेकर आहे, ओके, तो एक टाइम येतो त्याला एनलाइटमेंट बोलतात, की त्याला समजतं की मी माझी बॉडी नाही आहे, मी माझा हे नाही, मी माझ्या मेमरीज नाही, मी माझ्या हे नाही, सगळा समजल्यावर त्याला समजतं की अरे मी डिसिजन मेकर आहे. मग काय आहे, कशासाठी चाललाय, मग हे सगळा अख्खा कसला चाललाय हे तेव्हा आहे ना तो
तो जो प्रेझेंट आहे ना त्या प्रेझेंट मध्येच राहायला लागतो तो माणूस. त्याला इझम बोलतात. इज मध्ये राहतो तो बोलतो आय एम, मी हाय. मला फ्युचर मध्ये कुठं जायचं काय जायचं ते माझ्या हातात नाही. फ्युचर मध्ये कुठं जायचं काय जायचं तो माझं काम ठरलेलं आहे. फ्युचर मध्ये काय करायचं ते माझं काम ठरलेलं आहे. त्याच्या हिशोबानेच माझी सगळी ट्रेनिंग झालेली आहे. त्याच्या हिशोबाने सगळं झालेलं आहे. आता काय प्रेझेंट मध्ये काय चाललंय त्या प्रेझेंटच्या हिशोबाने मग तो फक्त प्रेझेंटच्या हिशोबाने डिसिजन घेत असतो. ओके, त्याला एनलाइटेंड माणूस बोलतात. ट्रान्सेंडेंट एनलाइटेंड म्हणजे काय झालं की तो MIND च्या पण वर गेला. त्याच्या मेमरीजच्या, त्याच्या फॅकल्टीजच्या, त्याच्या प्रेझेंटच्या आणि त्याचा डिसिजन जो घेतो ना त्याच्या पण तो वर जेव्हा जातो ना तेव्हा त्याला एनलाइटेंड बोलतात. एनलाइटेंड माइंड. ओके, आता जेव्हा तो एनलाइटेनमेंट माइंड होतं ना तेव्हा तो मग कब्बाला आणि या सगळ्या गोष्टी शिकायला सुरू करतो. आणि अंकलनी विचारलेला क्वेश्चन आहे ना त्या क्वेश्चनचा आन्सर ह्याच्यामध्ये आहे. कारण त्या परिस्थितीमध्ये गेल्यावर ना तो आता माइंड कसा यूज करायचा ना ते त्याला माहिती पडला. आणि माइंड कसा यूज करायचा माहिती पडला ना तेव्हा तो त्या माइंडच्या वर जातो. तेव्हा त्याची सेकंड डेव्हलपमेंट स्टेज चालू होतं. सेकंड डेव्हलपमेंट स्टेज काय होतं त्याची की त्याला समजते कसं काय चालते, कसा माझ्यामध्ये कसा डिसिजन घेतला जाते, मी कसा डिसिजन, हा डिसिजन कशाला घेतला, तो डिसिजन हा डिसिजन वर्ल्ड का घेतय, त्याला ते सगळं समजायला लागतं. आणि ते सगळं समजायला लागल्यावर तो हायर लेवलच्या कब्बालाचा आणि ह्याचा त्याचा म्हणजे हायर लेवलचा बात करतोय मी, ते सगळं घ्यायला लागतं. प्रॉफिसीज आणि हे ते त्याला समजते सगळ्या गोष्टी. एखादा माणूस जर पुण्याच्या ट्रेन मध्ये बसलाय ना तर त्या पुण्याच्या ट्रेन मध्ये बसलेल्या माणसाला मी बघितलं आणि त्याला विचारलं काय कसं आहे, ठीक आहे, काय झालं, काय काय काम काय झालं, बोलतो नाही मला जरा बर्थ सर्टिफिकेट करायची आहे म्हणून मी चाललो. आता मी त्याला बोलू शकतो मी तुझा फ्युचर प्रिडिक्ट करू शकते 2 तासांनी तू पुण्याच्या स्टेशनवर उतरशील. का? कारण मला माहिती आहे तो सर्टिफिकेट बनवायला चाललाय आणि तो एवढा मोठा माणूस आहे की तो पुण्यालाच पैदा झाला असेल. त्या टायमाला गावाबिवामध्ये म्युन्सिपाल्टी नव्हती, पुण्यामध्येच म्युन्सिपाल्टी, तर पुण्यालाच जाईल तो. तर मी प्रेडिक्ट केला ना तो माणूस मध्ये नाही उतरणार आहे लोणावळ्या खंडाळ्याला, तो पुण्याला उतरेल. मी प्रेडिक्ट केला तू पुण्याला उतरशील 2 तासांनी. एक माणूस बोला नाही मी कामावर सुट्टी आहे, सुट्टी एन्जॉय करायला चाललोय आम्ही फॅमिलीला घेऊन, मी त्याला बोलू शकतो हा आता तू 1-1.5 तासांनी लोणावळ्याला उतरशील. प्रेडिक्ट केला मी. प्रेडिक्शन पण तसंच असतं. फ्युचर प्रेडिक्शन हे सगळं कसं असतं तुम्हाला समजतं, कसा एव्हरीथिंग कसा काम करते ते समजतं तुम्हाला. यू अंडरस्टँड व्हॉट इज हॅपनिंग, कसा होतंय, कसा फ्लो आहे, काय गोष्टीचा कसा फ्लो आहे. मी तुम्हाला एकदम नॉर्मल भाषेमध्ये सांगितलं. कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे ती. फ्युचर प्रेडिक्ट करणं ना कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. पण ती कॉम्प्लिकेटेड गोष्ट कशी आहे की ती थोड्याशा काहीतरी क्लूज वरून ना तो माणूस सांगू शकते की काय पुढे काय होणार आहे करून. कारण तुम्हाला तो क्लू मिळाला ना की तो काय आहे काय नाही तर तुम्ही प्रेडिक्ट करू शकता त्याला. हा फ्युचर प्रेडिक्शन झाला. पण त्याच्याशी मोठा जो वरचा प्रेडिक्शन आहे ना प्रॉफेसी आणि हे लेवल जे नवी लोक करायचं प्रॉफेसी वगैरे हे फ्युचर प्रेडिक्शन नाही. तो फ्युचर प्रेडिक्शन नाही. तो ह्युमॅनिटी कुठं चालली आहे काय चालली आहे ते आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. त्याच्यासाठी आहे ना तुम्ही कॉस्मिक माइंड, जसा आपला माइंड आहे अॅनिमलचा माइंड आहे ना तसा एक कॉस्मिक माइंड प्रकार येतो. कॉस्मिक माइंड काय आहे? कॉस्मिक माइंड म्हणजे आपला जो आय आहे ना तो आय या वर्ल्ड कॉस्मिकच्या आय सांगते आपला आय मिक्स होतं. आणि तो आय जेव्हा त्या सांगते मिक्स झाला ना तो तुमचा कॉस्मिक माइंड आहे ना त्या लेवल मध्ये चालायला लागतं. ओके, माइंड मध्ये डिसिजन घेताना ना डिझायर्सनी पण माणूस डिसिजन घेतो. म्हणजे ते डिझायरनी जे डिसिजन घेताना त्याचे गोल सेटिंग सारखं जसं मी बोललो ना गोल ठरवला हा पॉझिटिव्ह आहे. पण कधी कधी ना डिझायर्सनी घेतो. त्याचं डिझायर असतं, काहीतरी डिझायर असतं मला हाय करायचं आहे, मला अमक्याला दुश्मनी आहे, मला अमक्याची दुश्मनी हे करायची, असं डिझायर असतं कोणाचं डिझायर असतं काहीतरी. डिझायरनी पण जातं. पण डिझायर मध्ये कसं असतं दोन्ही साईड आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही साईड आहेत. मग त्या हिशोबाने तो डिसिजन घेत असतो. पण तो लोअर लेवलचा माइंड आहे डिझायरचा पण. जसा गोल सेटिंगचा माइंड आहे त्या गोल सेटिंगच्या माइंडच्या पण खाली येतो तो माइंड. तो डिझायरनी चाललेला माइंड असतो. ओके, तर माणूस आहे ना हा खूप कॉम्प्लेक्स गोष्ट आहे. ओके, त्याच्यामध्ये आहे ना आता ब्रेनच्या बद्दल मी काय बोललोच नाही, हार्ट बद्दल मी पण बोललो नाही, मी माइंड बद्दल बोललो. कोणाला समजलं माइंड कुठं असतं? मग माइंड ही गोष्ट आहे ना कुठं आहे कोणालाच नाही माहिती. का? कारण माइंड बनलेलाच तसा आहे. मेमरीज कुठं आहे तुम्हाला नाही माहिती, ते पास्ट मध्ये आहे. पास्ट कुठं आहे? तुम्ही प्रेझेंट मध्ये राहताय.
पास्ट आणि फ्युचरचा जो मीटिंग पॉइंट आहे ना, त्या मीटिंग पॉइंट मध्ये तुम्ही जो डिसिजन घेता ना, तो डिसिजन तुम्ही कुठं घेता त्या हिशोबाने तुम्ही माइंड बोलता की माझा माइंड असा चालला, माझा माइंड असा चालला, माझ्या माइंड मध्ये हे वाटला, माझा माइंड हे बोलतोय. म्हणून तो डिसिजनच्या हिशोबाने लँग्वेज मध्ये माइंड कुठं पण असतं, खाली असतं, वर असतं, कुठं पण असतं. का? कारण तो हे ना आहे, ती ऍबस्ट्रॅक्ट गोष्ट आहे माइंड. तुमची डिसिजन मेकिंग जी पॉवर आहे ना, ती डिसिजन मेकिंग पॉवर जशी चालते ना, त्या हिशोबाने डिसिजन घेतला जातं. त्या डिसिजन घेतलेल्या पॉवरला तुम्ही माइंड बोलता. आता ह्याच्यामध्ये सोल कुठं आला? ओके, सोल कुठं आला? सोल आला नाही आला ना. सोल ह्याच्याबद्दल, सोल बद्दल आपण काय बोललोच नाही. तर सोल काय आहे? सोल हा आहे जेव्हा तुमचा जो माइंड आहे कॉस्मिक लेवलला तुमचा माइंड जातो ना, तो कॉस्मिक माइंडला जेव्हा जातो ना, तो तुमचा सोल आहे. तुम्ही तुमच्या सोलला कनेक्ट केला. आता मी जो गॉडली सोल, ॲनिमल सोल बोलत होतो ना, तो पण तो आहे ना, तो सोल तुमच्याशी कनेक्टेडच आहे. तुमचा डिसिजन मेकिंग जेवढा खाली असतं ना, त्या हिशोबाने तुम्ही कॉन्शियस असता. तुमचा माइंड त्या हिशोबाने कॉन्शियस असतं. तुम्ही एकदम खालच्या लेवलला असाल तर तुम्ही ॲनिमल लेवलला कॉन्शियस असता. थोड्याशा वरच्या लेवलला असेल तर तुम्ही ह्युमन लेवलला कॉन्शियस असता. थोड्याशा वरच्या लेवलला असला तर थोडा इंटेलेक्च्युअल लेवलला कॉन्शियस असता. वरच्या लेवलला गेल्यावर तुम्ही तर तुम्ही अजून मोठ्या लेवलला, इझम लेवलच्या ह्याच्यामध्ये कॉन्शियस, म्हणजे वर्ल्डली लेवल मध्ये कॉन्शियस असता तुम्ही. पण तुम्ही कॉस्मिक माइंडला जेव्हा टच कराल ना, तेव्हा तुम्ही सोल लेवलवर कॉन्शियस व्हाल. मग तुम्हाला समजतं की अरे सोलच आहे, मीच सोल आहे, डिसिजन माइंड ना आहे मी. माइंड हा एक टीव्ही स्क्रीन सारखा स्क्रीन आहे, किंवा माइंड हा कम्प्युटर सारखा काहीतरी एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये मी सगळं काम करत होतो, ज्याच्यामध्ये मी सगळं कॅल्क्युलेट करत होतो, ज्याच्यामध्ये सगळं कॅल्क्युलेशन चाललं होतं. टेक्निकल भाषेत बोलू मी तुम्हाला. टेक्निकल भाषेमध्ये माइंड कसं काम करतं माहिती? ॲनिमल लोकांचा माइंड कसा काम करतं? तो ॲनिमल उभा आहे, त्यांनी बघितलं, लांब बघतोय तिकडं. आता तो लायन, आपण लायन टार्गेट, तो उभा आहे तिथं, उभा आहे, तो बघतोय तिथं हरिण आहे, आणि इथं एक छोटासा उंदीरचा मोठा तो जंगली उंदीर आहे इथं. आता त्यांनी बघितलं, दोन्ही गोष्टी बघितल्या. ओके, मग त्याचा माइंड चालू करतं, भूक लागली आहे, गेल्या टायमाला मी बघितला होता ॲनिमल तिथं लांब आहे, हा इथं आहे. मग तो डिसिजन घेतं काय? मग तो त्याचा डिसिजन घेतो. मग तो डिसिजन कसा घेतो? त्याचं सगळं इंटरनल कॅल्क्युलेशन चाललेलं असतं. तो डिस्टन्स बघितला, हरिण किती लांब आहे, तो उंदीर किती लांब आहे, ते डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं त्याच्या माइंडने म्हणजे त्याच्या कम्प्युटरनी. तो डिस्टन्स काउंट केल्यावर, तो डिस्टन्स आतमध्ये काउंट केल्यावर तो एक काहीतरी कॅल्क्युलेशन त्याच्या समोर येतं त्या ॲनिमलला, की तू हरणाच्या मागे गेलास ना, तर हरण एवढा लांब आहे ना की तो पळून जाईल, तुला नाही मिळणार. उंदीर जवळ आहे, उंदीरला अटॅक कर, उंदीर पकडू शकतोस तू. की तो ॲनिमल फटाक इन्स्टिंक्टिव्हली तो ॲनिमल उंदीरकडे उडी मारून उंदीर पकडून खाईल. का? कारण तो इन्स्टिंक्टिव्हली कम्प्युटर सारखा आहे, काहीतरी हे त्याच्यामध्ये फीड केलेली गोष्ट आहे, त्या फीड केलेल्या गोष्टींनी चालतं. त्या फीड केलेली गोष्टींना इन्स्टिंक्ट बोलतो आपण. इन्स्टिंक्ट बोलतो त्या फीड केलेल्या गोष्टीला आपण, त्या ॲनिमल लेवलला. कारण ते इन्स्टिंक्टनी त्याला समजतं की त्याच्याकडे गेला की मी तो पळून जाईल, मला भुकारायला लागेल. उंदीर पण गेला आणि हरिण पण गेला, पण मी उंदीरकडे गेलो तर उंदीर तरी खायला मिळेल म्हणून तो उंदीरकडे जाईल. इन्स्टिंक्टनी चालतं. माणसामध्ये त्याच्याशी एक लेवल वर आहे. तेच जे कॅल्क्युलेशन आहे ना, माणूस कॅल्क्युलेशन करताना त्याला आहे ना फिलिंग्स मध्ये कॅल्क्युलेशन समजतात. ते कॅल्क्युलेशन आहे ना फिलिंग्स मध्ये समजतात. फिलिंग्स मध्ये कसं समजतात? की आपल्याला समजतं, भीती वाटतं, आनंद वाटतं. ते जे फिलिंग्स आहेत ना, ते फिलिंग्स जे येतात ना, ते कॅल्क्युलेशन आहेत. त्या कम्प्युटर, आपला जो कम्प्युटर आहे ना, त्या कम्प्युटरच्या ते सगळ्या कॅल्क्युलेशन. एखाद्या रूम मध्ये तुम्ही गेलो आणि रूम मध्ये गेल्याबरोबर तुम्हाला एकदम असा भक्कास वाटतं, एकदम असा नेगेटिव्ह वाटतं तुम्हाला. काय आहे ते? तुमच्या कम्प्युटरने कॅल्क्युलेट केलं, तिथे सगळी माणसं बसली, तिकडचं सगळं कॅल्क्युलेट करून दिलं की इथं काहीतरी गडबड आहे, तो तुम्हाला देतं. ओके, ते दिलेल्या जी फिलिंग असतात ना, ते गट फिलिंग, आपण त्याला गट फिलिंग बोलतो ना. गट फिलिंग आम्हाला नाही समजत का नाही, मला निगेटिव्ह वाटतं, मला इथं चांगला, हा इथं मला चांगला वाटतंय. समजला? माइंड त्या लेवलवर पण काम करत असतं आपला, आणि त्या लेवलवर माइंड काम करत असताना तर आपले डिसिजन पण त्या लेवलवर येतात. निगेटिव्ह वाटणाऱ्या गोष्टीमध्ये तुम्ही गेला आणि तुमच्या निगेटिव्ह वाटायला लागला ना, तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये तिथं निगेटिव्ह डिसिजन घ्यायला लागता. तर माइंड एवढा कॉम्प्लेक्स आहे ना, की तो आपल्या कंट्रोल मध्येच नाही आहे. त्याच्यामध्ये कितीतरी आहे ना, अल्गोरिदम बोलतात त्याला, अल्गोरिदम, बरोबर ना जॉनी? अल्गोरिदम्स कॅल्क्युलेट करतो तो, हे ते सगळं कॅल्क्युलेट करून काहीतरी अल्गोरिदम आहे. अमुक अल्गोरिदम आला म्हणजे फिअर, अमुक आला म्हणजे
हॅपीनेस, अमुकाला म्हणजे ते, आणि ते आपल्याला गट फिलिंग म्हणून होत असतात. गट फिलिंग बोलतो त्याला आपण. गट फिलिंग. आता नाही, गट फिलिंग वर आहे ना, माणसांनी कधी पण गट फिलिंग झाला ना तर गट फिलिंग वर बिलीव्ह करायचं असतं. का? कारण गट फिलिंग आहे ना, हा खूप कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन आहे, आणि त्या कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशननी जर तुम्हाला तुमच्या सराउंडिंग बद्दल काहीतरी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली ना, तर त्याचा अर्थ काय आहे की काहीतरी डेंजर आहे तिथं, किंवा काहीतरी तिथं होणार आहे, किंवा काहीतरी आहे तिथं जे तुम्हाला दिसत नाही. इट इज बियॉन्ड तुमच्या सेन्सेसच्या बियॉन्ड आहे ते. ओके. तसं हार्ट फिलिंग पण असतात. हार्ट फिलिंग पण असतं. हार्ट फिलिंग माणसामध्ये असतं. ते हार्ट फिलिंग म्हणजे काय? तेच काहीतरी कॅल्क्युलेशन असतं. त्या कॅल्क्युलेशन मध्ये तो जो इमोशन असतं ना, तो इमोशन तो एवढा ह्याच्यामध्ये तो मल्टिप्लाय करून तुमच्या हार्टला सांगतं की तुम्हाला स्वतःहून जाऊन त्या माणसाशी ओळख करावीशी वाटतं. अरे हा किती चांगला माणूस आहे. हा हार्ट फिलिंग, त्याला हार्ट फिलिंग होतं. हार्ट पण तुमचा तुम्हाला सांगू शकतो तसं. त्याला आपण आपल्या लँग्वेज मध्ये हार्ट फिलिंग, गट फिलिंग, हार्ट फिलिंग आहे तसं. इंटेलेक्च्युअल फिलिंग मध्ये कधीच नाही चालायचं असतं. का? कारण इंटेलेक्च्युअल फिलिंग कधी पण रॉंग असतात. कारण तुम्ही त्या कॅल्क्युलेशन मध्ये जो तो कम्प्युटर ना, तुमच्या बॉडीचा कम्प्युटर, त्या कॅल्क्युलेशन मध्ये काहीतरी कॉन्स्टंट टाकून तुम्ही जर ते कॅल्क्युलेशन केलं ना, तो कॅल्क्युलेशन कधी पण रॉंगच येणार आहे. कारण त्यांचा तो कम्प्युटरचा जो कॅल्क्युलेशन आहे तो कॅल्क्युलेशन राईटच असतं. त्याच्यामध्ये तुम्ही इंटेलेक्च्युअल काहीतरी टाकून इंटेलेक्च्युअली तुम्ही फील केला ना, तर ते रॉंग येणार आहे. म्हणून इंटेलेक्च्युअली नाही वागायचं असतं कुठल्या कुठल्याच परिस्थितीमध्ये. समजला? तर हे आपल्या बॉडीमध्ये पण आहे ना, आपल्या बॉडीमध्ये आहे ना वेगवेगळ्या प्रकारचं हे आहेत. कब्बाला काय सांगते? कब्बाला तुमचा हार्ट मध्ये तुमचा माइंड आहे सांगते. कब्बाला तुमच्या पोटात गट मध्ये आहे किंवा तुमच्या डोक्यात आहे नाही सांगत आहेत. कब्बाला सांगते तुमच्या हार्ट मध्ये आहे. का हार्ट मध्ये सांगते? कारण कब्बाला बोलते की तुमचा जो सगळ्यात माइंड सर्कल मध्ये सगळ्यात जो डेव्हलप पार्ट आहे ना, तो तुमचा हार्ट आहे. आणि हार्टच्या थ्रू तुमची बॉडी चालते. सगळ्यात पहिले आहे ना, माणूस जेव्हा सायंटिफिक बोलतोय, माणूस नाही, बच्चा जेव्हा डेव्हलप होत असतं ना, म्हणजे फादरचा आणि मदरचा एग आणि फादरचा स्पर्म जेव्हा हे होतं, आणि मग नंतर ते डिवाइड होऊन वाढत जातं. ओके. पहिली गोष्ट काय बनतं त्याच्यामध्ये? ते सेल बनलं आणि मग ह्युमन शेप येतं. पहिली गोष्ट काय बनतं माहिती? त्याच्यामध्ये हार्ट बनतं. हार्ट बनतं आणि मग तो हार्ट बीट व्हायला लागतं, आणि मग तो हार्ट बीट होतं, आणि मग हार्ट बीट होता तो वाढत 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 जातं, आणि मग नंतर ब्रेन बनतं. ब्रेन माणसाच्या बनण्यामध्ये पण आहे ना, ब्रेन सेकंडरी आहे, हार्ट प्रायमरी. कारण जोपर्यंत हार्ट बीट व्हायचं नाही चालू होत ना, तोपर्यंत माणूस म्हणून डेव्हलपच नाही होत आतमध्ये. तर हार्ट म्हणून कब्बाला ह्याच्यामध्ये हार्टला माइंडची सीट बोललेलं आहे. माइंडची सीट जी आहे ना, ती हार्टला बोललेली आहे. माइंडची सीट म्हणजे सीट नाही, तो सीट म्हणजे की त्या तुम्ही तिकडं एवढा डेव्हलप व्हा की तुमचा इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट करून हे करून तुम्ही कंट्रोल घ्या सगळ्या गोष्टींचा. पण तुम्ही इन्स्टिंक्ट वर नको चालू, तुम्ही तुमच्या हार्टनी चाला. आणि कब्बाला काय बोलते तुम्हाला की जे 32 पार्ट्स ऑफ विजडम आहेत ना, ते हार्ट मध्ये आहेत, तुमच्या हार्ट मध्ये आहेत. का? कारण त्याला माहिती आहे कसं ट्रॅव्हल करतं तिथं. रनिंग ऑफ हार्ट बोलतात. म्हणजे रनिंग ऑफ हार्ट म्हणजे काय? की तिथं जाऊन ये, हार्ट तिथं जाऊन ये. म्हणजे तुम्ही माइंडच्या थ्रू तो स्टडी करू शकता. पण माइंड म्हणजे कुठला माइंड आता समजलं ना सगळ्यांना? माइंड म्हणजे जो तुम्ही हाय तो नाही. माइंड म्हणजे ज्याच्याने तुम्ही चालता त्याला माइंड बोलतो. माइंड म्हणजे तुमची डिसिजन मेकिंग पॉवर आहे ती. ओके. माइंडचा डेफिनेशन समजला निसिम? येस जुडा. क्वेश्चन, कोणाला क्वेश्चन असतील काय असतील का? तर मी पुढच्या टायमाला घेऊ. करेक्ट. आपला आता कारण टाइम पुढचा जरा असा कॉम्प्लिकेटेड आहे. मी जरा इमोशन्स वर आणि याच्यावर आणि कब्बॅलिस्टिकली हे करीन त्याच्यावर. मी आता नुसतं बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला माइंड काय आहे हे सांगायला प्रयत्न केला. सबकॉन्शियस, कॉन्शियस ह्याच्यामध्ये ॲनिमल लेवल पर्यंत आहे ना, सबकॉन्शियस माइंड मध्येच ॲनिमल चालत असतं. त्याच्या वरचा एक लेवल आहे ना, त्या लेवल मध्ये माणूस चालत असतो. तो कॉन्शियस लेवल असतो माणसाचा. कॉन्शियस लेवल काय आहे? कॉन्शियस लेवल म्हणजे त्याला कंट्रोल आहे, त्याला माइंड कंट्रोल करायला येतं त्याचा माइंडच्या वर. पण तो कॉन्शियस लेवल चालवताना आहे ना, माणसाने काय केलेलं आहे, कॉन्शियस माइंडच्या खाली आहे ना एक क्रिटिकल माइंड ठेवलेला आहे. क्रिटिकल माइंड ठेवलेलं असतं. कारण कॉन्शियस माइंड घडी घडी सबकॉन्शियस मध्ये पडू शकतं, म्हणून क्रिटिकल माइंड आहे. क्रिटिकल माइंड म्हणजे ठरवलेल्या गोष्टी असतात, आपण काहीतरी ठरवलेलं असतं, आपण त्या ठरवलेल्या गोष्टीच्या ऑपोजिट मध्ये आपण तिथं सबकॉन्शियस मध्ये गोष्टी भरायला देत नाही.
जसं आम्ही सायन्स मध्ये बिलीव्ह करतो, तर सायन्स मध्ये बिलीव्ह करतो म्हणजे काय झाला की मी क्रिटिकली इथे क्रिटिकल माइंड तयार केलेला आहे सायन्सचा. आता मी स्पिरिच्युअलिटी हे ते बाकीच्या गोष्टी सबकॉन्शियस मध्ये जायला देणार नाही. ओके, कुठली माणसं असतात ती लोक स्पिरिच्युअलिटी मध्ये बिलीव्ह करीन, सायन्स मध्ये नाही. मग ते काय करतात, तिथं सायन्सच्या गोष्टी नाही पडू देत, नुसत्या स्पिरिच्युअलिटीच्या आणि इल्युजनच्या गोष्टी पडायला देतात. तर हो क्रिटिकल माइंडच्या वरचा माइंड जो आहे ना, तो माइंड आपला बोलतात, त्या माइंडला काय बोलतात, त्या माइंडला आपण कॉन्शियस माइंड बोलतो. ओके, पण क्रिटिकल माइंड जो असतो ना, तो आपण बनवतो. म्हणून क्रिटिकल माइंड कधी पण कसा बनवायचा की त्याच्याने आपली डेव्हलपमेंट होईल. क्रिटिकल माइंड जर तुम्ही ठरवलेला बनवला की असाच आहे, अशीच गोष्ट आहे, ह्याच्याशिवाय दुसरा नसू शकतं, हे नसू शकतं, मग तुम्ही तुमचा सबकॉन्शियस पण डेव्हलप नाही करू शकत आणि तुम्ही तुमचा माइंड पण यूज नाही करू शकत बरोबर. ओके, हिप्नोटिझम मध्ये आणि ह्याच्यामध्ये काय आहे की तुमचा क्रिटिकल माइंड मी पास केला ना की मी तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जाऊ शकतो. आता मी तुम्हाला लेक्चर देतो, आता मी तुम्हाला सगळं सांगतोय, तुम्ही सगळं कशाला ऐकता माझ्या, कारण मी तुमचा क्रिटिकल माइंड पास करून तुमच्या सबकॉन्शियस माइंडला टच करतोय. मी तुमच्या मेमरीज मध्ये कितीतरी गोष्टी नवीन नवीन टाकतोय, मेमरी मध्ये किती जुन्या गोष्टी होत्या त्या जुन्या गोष्टी चेंज करतोय, इकडची जागा तिकडची साफसफाई करतोय, इकडची जागा तिकडे करतोय, सगळ्या रॅक मध्ये लावतोय. का लावतोय, कारण क्रिटिकल माइंड जो तुमचा क्रिटिकल माइंड आहे ना, त्या क्रिटिकल माइंड मला तुम्ही परमिशन दिली पास करून आतमध्ये जायला. जर तुम्ही मला परमिशनच दिली नसती ना तो क्रिटिकल माइंड पास करून आतमध्ये जायला, तर तुम्ही ऐकलंच नसता माझं हे काय. समजलं, तो क्रिटिकल माइंड जो असतो ना, तो क्रिटिकल माइंड आपण बनवत असतो. कॉन्शियसनेस आपला कॉन्शियस ह्याच्यामध्ये किती आपल्याला राहायचं त्या हिशोबाने. कोणाला कॉन्शियसनेस मध्ये एवढाच राहायचं असतं, ह्याच जगात राहायचं आहे, आतामध्येच राहायचं आहे, तर त्याचा क्रिटिकल माइंड तो तसा बनवतो. कोणाला इन्क्लुडेड राहायचं आहे, सगळ्यांमध्ये राहायचं आहे, त्याचा क्रिटिकल माइंड अजून जास्ती ब्रॉड असतं. कोणाला वर्ल्ड सगळा प्रेम करतात, सगळ्या गोष्टी नाही करतो, त्याचं क्रिटिकल माइंड वेगळं असतं. सगळ्या म्हणजे क्रिटिकल माइंड आपल्या याच्यामध्ये असतं. जेवढा आपण छोटा आहोत तेवढा आपला क्रिटिकल माइंड मोठा असतं. म्हणजे जेवढा माणूस छोटा आहे ना, त्याचा क्रिटिकल माइंड तेवढा जास्ती जाड असतं. आणि जेवढा माणूस वास्ट असतं, हुशार असतं, जेवढा माणूस मोठा असतं ना, मोठा म्हणजे इंटेलेक्च्युअली आणि स्पिरिच्युअली, त्याच्यात क्रिटिकल माइंड तेवढा, त्याचं क्रिटिकल माइंड एकदम पातळ असतं. ओके निसिम, आजचा मी कंप्लीट करतो इथं, पुढचा हे करू. पण आपल्याला हाशकाबा वाचायचं आहे आजोबासाठी तुझ्या. येस, अजून डॅडीला 35 चा आहे ना डॅडी, किती आहे? 32चा सनसेट आहे, 1-5 मिनिट 32 चा, तर अजून हा. आपल्याला एक 5 मिनिटं आहेत. तर मग कोणाला question काही विचारू questions शकता. असतील ते घेऊया. मम्मी मग बत्ती लावायला आणि डॅडी 1-2-3 मिनिटाचा हशकाबा वाचते. हा, मला एक क्वेश्चन आहे. मला म्हणजे थोडा अजून एक्सप्लेन करा ना. कशाबद्दल? इंटेलेक्च्युअली डिसिजन घ्यायला गेलं तर काय रॉंग का जातं काहीतरी? इंटेलेक्च्युअल डिसिजन घ्यायसाठी आहे ना, आपला इंटेलेक्च्युअल तेवढा ह्याच्यामध्ये ना डेव्हलप झालेला पाहिजे. कारण इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट आहे ना, ही खूप इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट आहे ना, ही वेगळ्या प्रकारे चालत असतं. इंटेलेक्च्युअल ह्याच्यामध्ये ना माइंड वेगळ्या प्रकारे चालत असतं. म्हणजे माइंड म्हणजे इंटेलेक्च्युअल जो ही गोष्ट आहे ना, ती वेगळ्या, मी पुढच्या लेक्चरमध्ये घेईन, पण मी आता थोडासा सांगतो तुम्हाला. ती त्याच्यामध्ये आहे ना वेगवेगळे डिसिजन असतात. एक डिसिजन असतं तो वाईज असतं, वाईज मॅन सारखा डिसिजन असतं. वाईज असतो त्या, म्हणजे वाईज त्याला बोलतात, वाईज मॅन सारखा डिसिजन असतं. एक डिसिजन असतं तो मॅनेजर सारखा डिसिजन असतो, मॅनेज करून सगळा डिसिजन घेत असतो. त्याच्यामध्ये आहे ना इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट मध्ये आहे ना, जो डिसिजन घेणारी पॉवर असतो ना, तो डिसिजन पॉवर आहे ना, कधी पण मग तर काय असा विचारणारा तो डिसिजन पॉवर असतो. म्हणजे तो वाईज असला किंवा तो मॅनेजर असला, पण डिसिजन घेणारा जो पार्ट आहे ना, तो डिसिजन घेणारा पार्ट कधी पण म्हणजे तर काय, कशासाठी, का करू, असा डिसिजन असतो तो. तर इंटेलेक्च्युअली डिसिजन घेतला ना कुठल्या पण, म्हणजे असा जे गट फिलिंग आणि ते फिलिंग बोललो ना, त्या फिलिंग मध्ये जर तसा इंटेलेक्च्युअल डिसिजन घेतला ना, तर काय होतं की त्या डिसिजन मध्ये काय होतं की त्या डिसिजन मध्ये आहे ना, तो डिसिजन गट फिलिंगचा आणि ह्याचा डिसिजन असतो ना, तो फटाकन घ्यायचा डिसिजन असतो. म्हणजे तो तुमची बॉडी आहे ना, तुम्हाला हे देत आहे, सिग्नल देत आहे काहीतरी बरोबर नाही, तुला विचार करायचा टाइम नाही, असं बॉडीने सांगितलं तुम्हाला. तो जो गट फिलिंग आणि हार्ट फिलिंग आहे ना, त्या गट फिलिंग हार्ट फिलिंगचा अर्थ काय आहे की त्याने जो नॉर्मल जो MIND चा जो सर्किट आहे ना, तो सर्किट त्या लोकांनी त्या सर्किटनी नाही गेलाय. तो तुम्हाला सांगतोय की इथं तुला डिसिजन घेतला पाहिजे काहीतरी करून.
बायपास करते. बायपास केलेला सर डिसिजन आहे. त्या बायपास डिसिजन मध्ये जर तुम्ही इंटेलेक्च्युअल काहीतरी टाकायला गेलो ना, तर प्रॉब्लेम असा होतो की तुम्ही रॉंगच डिसिजन घ्याल. कारण तो बायपास का केला तुमच्या सिस्टमनी? तुमच्या सिस्टमनी बायपास केला कारण तो क्विक डिसिजन आहे. तो एवढा जबरदस्त डिसिजन आहे ना की तुम्हाला तो घेतलाच पाहिजे. त्याच्यामध्ये इंटेलेक्च्युअली तुम्ही इंटरफिअर करू नका, असा आहे तो. स्पिरिच्युअलिटी मध्ये पण तसाच डिसिजन असतात कधी कधी. स्पिरिच्युअलिटी मध्ये आहे ना, तुम्ही विचार करा ना, मी कशाला करू, का करू, पण मी हे करतोय तर तो माझ्या संगती बोलतोय तो देवदूतच आहे की तो मग तो सैतान असेल, तर तेवढा तुम्ही डिसिजन करत घेतला ना, तोपर्यंत ते निघून जाईल. कारण तो जो त्याचा जो कनेक्शन आहे ना, तो कनेक्शन तेवढा असतं ना, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा हार्टने डिसिजन घ्यायचं शिकायला पाहिजे. हार्टने डिसिजन घ्यायचा आहे ना, हा जास्ती इम्पॉर्टंट आहे. का? कारण हार्ट पहिले हार्टला आहे ना, तुमचा सिस्टम सगळ्यात अख्खा सिस्टम माहिती आहे तुमच्या हार्टला. कारण हार्ट बनल्यावरच तुमची अख्खी बॉडी बनली. तर हार्टला तुमचा अख्खा सिस्टम माहिती आहे. तुमचा गट म्हणजे तुमचा पोट आणि तुमचा ब्रेन आहे ना, तुमच्या डेव्हलपमेंट मध्ये जेव्हा बॉडी बनतंय ना, फिजिकल बॉडी बनते, त्याच्यामध्ये ना नंतर बनतं. सगळ्यात पहिले काय बनते? हार्ट बनते. तर हार्टला आहे ना सगळा सिस्टम माहिती आहे. तर हार्ट डिसिजन घेताना ना अख्ख्या सिस्टमचा डिसिजन घेतं. ब्रेन डिसिजन घेताना नुसता ब्रेनचा डिसिजन घेईल. तुमचा गट डिसिजन घेताना फक्त गटचा डिसिजन घेईल. पण हार्ट जेव्हा डिसिजन घेतो तो अख्ख्या सिस्टमचा डिसिजन घेतो. त्याच्याबद्दल आपण अजून बोलू, पण आता सध्या एवढाच बोलतोय मी. ओके ओके, थँक्यू. सायंटिफिकली आता ना प्रूव्ह झालाय, सायंटिफिकली आता प्रूव्ह झालेला आहे की आपल्या पोटामध्ये आहे ना, आपल्या इंटेस्टाईन आणि आपल्या पोटामध्ये आहे ना ब्रेन सेल्स आहेत. म्हणजे आपल्या ब्रेन मध्ये जे सेल्स आहेत ना, ते आपल्या पोटामध्ये पण आहेत. आपल्या ब्रेन मध्ये जे सेल्स आहेत ना, ते आपल्या हार्ट मध्ये पण आहेत. आपल्या हार्ट मध्ये 40,000 काहीतरी हार्ट मध्ये सेल्स आहेत, न्यूरॉन्स आणि हे सगळं. आणि ब्रेनची जी इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी आहे ना, इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी आणि इलेक्ट्रिकल रेझोनन्स जेवढा ब्रेनचा आहे ना, त्याच्याशी आहे ना कितीतरी 100 टाइम्स जास्ती आहे ना हार्टचा रेझोनन्स आहे. म्हणजे हार्ट मध्ये 40,000च आहेत, कमी आहेत ब्रेन सेल. पण त्याचा जो हे आहे ना, त्याचा जो काय बोलतात इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी आहे ना, ती इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी ना ब्रेन पेक्षा जास्ती आहे. सायंटिफिकली प्रूव्ह झालेली गोष्ट आहे. म्हणजे मी कब्बालीचे आणि ह्याच्याने नाही सांगत आहे. सायंटिफिकली पण प्रूव्ह होतंय की तुमच्या हार्ट मध्ये पण काहीतरी ब्रेन आहे. ब्रेन सेल्स आहेत म्हणजे तुमच्या हार्ट मध्ये पण ब्रेन आहे. ती तुमच्या कंट्रोल मध्ये नाही. पण त्याच्यासाठी आपल्याला कब्बाला काय सांगते की तुमचा जो सोल आहे ना, तुमचा सोल ब्लडनी तुमच्या बॉडीमध्ये हे करते. रक्त खाऊ नको, कारण रक्त लाईफ आहे. का बोलते? कारण सोलचा जो कॉन्टॅक्ट पॉइंट आहे ना बॉडीशी, तो बॉडीशी कॉन्टॅक्ट पॉइंट जरी ब्रेननी तो हे करत असला ना, तरी त्याचा कॉन्टॅक्ट पॉइंट बॉडीशी बॉडी चालवायचा हार्टनी होते. तो हार्टनी लाईफ देते अख्ख्या बॉडीला. आणि आपला जो हार्टमध्ये जे ब्रेन सेल्स आहेत ना, ते ब्रेन सेल्स आपल्या बॉडीच्या प्रत्येक पार्ट बरोबर कनेक्टेड आहेत. आपल्या पोटाचं नाही, पण आपल्या हार्टचं सगळ्या पार्टशी कनेक्टेड आहेत. आणि आपल्या हार्टचं सगळ्या पार्टशी कनेक्टेड आहे ना, म्हणून आपल्या हार्टला आहे ना माहिती आहे की बॉडीचा कुठला पार्ट कुठल्या परिस्थितीत आहे हे हार्टला माहिती असतं. ओके, राईट. सायंटिफिकली, म्हणजे कब्बालिस्टिकली नाही सांगितलं का. थँक्यू. निसिम, मोर क्वेश्चन्स? येस. नो थँक्यू. Yes, हा, yes. अंकलला काय क्वेश्चन आहे? विचारा अंकल. माझ्या क्वेश्चन बरोबर नसतात, पण तरी पण मला का नाही, असा असतात. वाटते बरोबर असतं. बोला. विचारावा असा का वाटतंय मला ना माहिती. विचारा अंक. हा, मला एक क्वेश्चन विचारायचा आहे. मी एक डिसिजन घेतला की मी दारू पिणार नाही. हा, आणि मग तो मी कंट्रोल केलाय 6 महिने, 7 महिने, 8 महिने, वर्षभर. आणि मग सडनली एक चांगलीशी दारू माझ्या समोर येते, तर मला कंट्रोल होत नाही. मग काय त्या कारण काय? वर्षभर दारू नाही पिले, मला सवय नाही, काय नाही, कंट्रोल केलेलं आहे. आणि पितो एक चांगलीशी एक क्लास 5 असा समोर आलाय, बरोबर. तर मग ते कंट्रोल काय ना होईल. आता ते हे बघा, त्याच्यामध्ये आहे ना, आता त्याला आपल्याला ना विल बद्दल बोलायला लागेल. विल पॉवर बद्दल. विल पॉवर बद्दल सांभाळलंय मी अजूनपर्यंत 6 वर्ष 2 वर्ष सांभाळलंय, नाही पिले विल पॉवर. तर विल पॉवर बघितल्यावरती काय होते असा चांगला काहीतरी बघितलं की नाही आपल्याला पाहिजे असा. बरोबर बोलला. आता मी आता सांगतो, म्हणजे आता मी एकदम डीप मध्ये नाही सांगत, साधा सांगतो. बघा ना, आपल्या कब्बालामध्ये आहे ना, कब्बालाच्या याच्यामध्ये आहे ना, आपली बॉडी आहे ना, आपली बॉडी ही आपला जसा सोल आहे ना, त्या सोलच्या हिशोबाने आपली बॉडी त्या इमेज मध्ये बनलेला आहे. आणि आपला इमेज जो देवाचा इमेज आहे ना, तो देवाचा इमेज सोलचा जो
इमेज आहे ना त्या इमेज मध्ये बनलेला आहे. ओके, तर त्याच्यामध्ये काय आहे ना, सगळ्यात आपल्या वेगवेगळ्या असं 10 नावं दिलेली आहेत, 10 गोष्टी दिलेल्या आहेत बॉडीच्या पार्टला. तुम्ही पाता कैलियावान नवी वाचाल ना, तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की उजवा हात म्हणजे गेवुरा हाय, नाही उजवा हात म्हणजे काइंडनेस हाय, खैसेद हाय, लेफ्ट हात गेवुरा हाय, आपला हार्ट तिफेरेत हाय, असं सगळं लिहिलेलं असतं. तर त्याचं काय त्याच्यामध्ये आहे ना, आपला डोका आहे ना, डोका, या डोक्याला होकमा आणि बिना बोललेला आहे. पण होकमा आणि बिनाच्या वर आहे ना केतेर असतं. केतेर, केतेर म्हणजे काय, तर केतेर म्हणजे आपण ही टोपी घालतो ना ती केतेर. केतेर म्हणजे टोपी घालतो. केतेरचा अर्थ हिब्रू मध्ये क्राऊन होतं, क्राऊन. पण कब्बाल्याच्या हिशोबाने काय ना, विल पॉवर आहे ना तिथं असतं. विल पॉवर कुठं असतं, आपल्या बॉडीमध्ये नसतं. विल पॉवर आपल्या बॉडीच्या बाहेर असतं. म्हणून आपल्याला तोरा काय बोलते की टोपी घाल. टोपी घाल म्हणजे काय, की तुझ्या डोक्यावर कधी पण तुझी विल पॉवर ठेव. तुझ्या डोक्यावर कधी पण तुझी विल पॉवर ठेव, असं आहे. कारण विल हा आपल्या बॉडीचा पार्ट ना आहे. विल करायचा, विल जो विल आहे ना, विल पॉवर जो बोलतो ना, तो आपल्या बॉडीचा पार्ट नाही, त्याला बॉडीच्या बाहेरचा पार्ट आहे तो टोपीसारखा. पण तो आपल्याला डोक्यावर कधी पण ठेवायचा आहे. तर आपल्याला विल करायचा, म्हणून आपण तेफिलीन बांधताना 2 तेफिलीन, एक इथं बांधतो, इथं बांधतो. ओके, कारण तो केतेर म्हणजे वरून येणारी गोष्ट आहे ती. आता जशी आपण कधीतरी टोपी काढून झोपताना टोपी काढली, हे काढली, टोपी काढून ठेवतो ना, तसा विल आहे ना आपली, किती पण स्ट्रॉंग विल पॉवर असली ना, तर विल आहे ना आपल्या बॉडीली कंडिशन्सवर आणि याच्यावर डिपेंड असतं. तर कुठल्या कुठल्या याच्यामध्ये आहे ना, आपला कॉन्शियसनेस एवढा खाली पडलेला असतं ना, की आपण टोपी काढलेली असतं, आपला विल म्हणजे तेवढा काम नाही करत असतं. त्या टायमाला जर अशा परिस्थितीमध्ये आपण आलो ना, तर आपल्याला विल तुटतं. आपण जी गोष्ट केली ना ती तुटतं, आणि ती तुटल्यावर मग आपल्याला अरे 2 वर्ष केला मी, 1.5 वर्ष केला, आणि तेव्हा मला काय नाही झालं, आज का मला करायला. कारण आपण एकाच पोझिशन मध्ये कॉन्शियसनेस नाही ठेवत. आपला जो कॉन्शियसनेस आहे ना, आपला जो जागरूकपणा जो आहे ना, तो एका ठिकाणी नसतं. कब्बालामध्ये त्याला बोलतात की शेखेल गदलूत आणि शेखेल कतनूत. म्हणजे कतनूत म्हणजे छोट्यामध्ये आणि मोठ्यामध्ये. कधी कधी आपल्या कॉन्शियसनेस मोठा असतं, पण कधी कधी छोटा पण असतं आपला. तर छोट्यामध्ये असताना आहे ना तुटू शकतं. छोट्यामध्ये असताना तुटू शकतं आपला. पण तुटला म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की मी हारलो. तुटला म्हणजे ह्याचा अर्थ होता की मी त्या ह्याच्यामध्ये खाली होतो. आता आपल्या मेमरीमध्ये आपण तसा टाकायचा की मी ह्या परिस्थितीमध्ये ह्या ह्याच्यामध्ये असताना मी गेलो, तर मी माझा विल पॉवर माझी तुटू शकतं, विल पॉवर माझी हे होऊ शकतं, तर मी नाही करू शकत करून. ओके, तर ह्याचा अर्थ असा नाही की मग दुसऱ्या दिवसापासून दारू प्यायला चालू करायचा. ह्याचा अर्थ आहे की मी तेवढा नाही पोहोचलो अजून, माझी विल पॉवर माझी जेवढी आहे ना त्याच्यापेक्षा मला अजून वरच्या लेवलला गेला पाहिजे, मला अजून ट्राय केला पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. ओके, त्याचा अर्थ असा नाही की मी आता तुटला, आता मग आता पियाला चालू करू, असं नाही. कारण योसेफ आहे ना, त्या बाईने त्याचं शर्ट काढून घेतलं, त्याला पकडला ना, तरी तिला झटकून तो धावून पळून गेला. ओके, कारण तो कधी पण सद्दिक आहे, तो कधी पण मोठ्या कॉन्शियसनेस मध्ये राहायचा. पण यहूदा आहे ना, त्याची सून तिथं उभी होती तमार रस्त्यावर, मेकअप करून आणि बुरखा घेऊन. तर तिला बघून आहे ना, त्याला तिच्या संगती जाऊन संबंध करावं असं वाटलं. का? कारण तो त्या मोठ्या ह्याच्यामध्ये कॉन्शियसनेस मध्ये नव्हता, छोट्या कॉन्शियसनेस मध्ये होता तो. तर आपण सगळं यहूदासारखं आहोत, छोट्या कॉन्शियसनेस मध्ये जास्ती टाइम राहतो. पण छोट्या कॉन्शियसनेस मध्ये झाल्यावर जर आपण चूक केली ना, तर ती चूक कबूल करून त्या चुकीपासून आपण काय शिकलो, त्याच्यामधून आपण नवीन काय गेलो, त्याच्यावर आपण विचार करून त्याच्या हिशोबाने चालायचं असतं. त्याला यहूदा बोलतात, यहुदी बोलतात. आणि योसेफ सारखा जे चालतात त्याला सद्दिक बोलतात. आणि सद्दिक माणसं खूप कमी आहेत. तर सद्दिक सारखं सगळं जर नाही जगू शकत, सद्दिक सारखं जर सगळं जगलं असतं तर मशिया आलेला असता आतापर्यंत. ओके, हा छोट्यामध्ये मी आन्सर दिला क्वेश्चनचा तुमचा. पण टोपी आपण रोज नाहीच घालत नाही. टॉयलेटला जाताना, इथं जाताना काढतो टोपी, झोपताना आपण टोपी काढतो. तसं आहे, तसं आपलं विल पॉवर फुल 24/7 विल पॉवर स्ट्रॉंग नसतं. आणि कधी कधी असं होतं की स्ट्रॉंग नसताना कुठल्या गोष्टी झाल्या तर आपण त्याच्यामध्ये फेल होऊ शकतो. पण फेल झालं त्याचा अर्थ असा नाही की आपण आता फेल झालो, आता सगळा झाला. फेल झाला याचा अर्थ की आपल्याला पुढच्या टायमाला जास्ती स्ट्रॉंगली ट्राय करायचं. टाइम झाला रे निसिम. थँक्यू अंकल फॉर युअर क्वेश्चन्स. Thank you, Judah. And thank you everybody for asking the questions, and thank you, Judah, for this very insightful session. Mindful झालो असा वाटते. On that note, मम्मी पटकन बराखा करते आणि डॅडी अशकाबाद येतील. थँक यू, जुडा.
एक 2 minutes 5 minutes then we will close. Okay. Yes, yes. माईक तिकडे नाही लागेल मम्मीकडे.